नमस्कार मंडळी आणि मोठा गेम झाला प्रस्तुत माझी बॅटिंगमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक पांड्या आहे. माझं नाव ओमकार रेगे, मी लेफ्ट आर्म रायटर आणि माझ्याबरोबर आणि यावेळेस खरंच माझ्या सोबत बसलेले आहेत माझे को-होस्ट दिवी चिंगळे, राईट आर्म ओपनिंग स्टॅट्समन आणि राईट आर्म बिअर गझलर आदित्य काकोडकर, जो सस्पिशियसली आत्ता ग्लासमधनं कॉफी प्यायल्याची ऍक्टिंग करतोय. नाही हो, ऍक्टिंग करतोय कारण आज आपण ऍक्च्युली एक शूट लोकेशन पण कोणाला वाटत असेल तर आपण हिप्पी ॲट हार्ट कोथरूड इथे शूट करतोय आहे. फायनली इन पर्सन. आज भांडून चालणार नाही, आज मारामाऱ्या होती. आज काल्पनिक 11च्या वेळेस एक तरी लॅपटॉप तुटायला पाहिजे. दिविश, त्यातल्या त्यात तुझा सर्वात चीप वाटतोय. नाही, आय डोंट थिंक आपल्या प्रोडक्शन कडे एवढं बजेट आहे की लॅपटॉपची पण रिप्लेसमेंट मिळू शकते. नाही, आपण लोकेशन काही तोडू नका गाईज, एका वेळेला एकच वरती घेऊया. काही तोडू नका, सगळं मिळून करूयात. एकच काल्पनिक 11 असते आपली एपिसोडची, ती आपली टीम आहे, ती चांगली बनवूयात. त्यासाठी जे भांडणं होतील ते आपापसात मिटवून घेऊ. खरंय. ओके आगरकर. Moving on. Funny you say that, but Agarkar ironically was a part of this team. So आजच्या पॉडकास्टची थीम काय आहे ओमकार? मला खरं तर आज यायचंच नव्हतं, कारण इतके दिवस छान टेस्टचं चाललं होतं, ॲक्च्युअल क्रिकेटबद्दल आपण बोलत होतो आणि आता आपण गिअर शिफ्ट करून डायरेक्ट T20ला चाललोय आणि या फॉर्मॅटबद्दलचा आपला खरं तर पहिलाच एपिसोड आहे. त्यामुळे पहिल्यांदाच आपण T20 बद्दल बोलणार आहोत या पॉडकास्टवरती आणि वी डिझाईन द होल एपिसोड टू बी अबाउट T20 इन अ वे. म्हणजे खरं क्रिकेट जाऊयात त्याच्याकडे, कारण मला आपल्या तिघांचेही खूप डिफरिंग ओपिनियन्स आहेत अबाउट T20. ॲज युजल आय हॅव टेकन अ मीडियम स्टान्स. पण अच्छा, मग तुझ्यापासूनच सुरुवात करूयात. नाही, माझा नंतर घेऊया स्टान्स. इन ऑनेस्ट ओपिनियन, मला T20 बघायला आवडतं का? हो, आवडतं. मला टेस्ट मॅच बघायला आवडते का? हो, आवडते. बट दॅट्स प्रायमरली डाऊन टू माय ADHD. असं नाही आहे की मला लॉंग फॉर्मॅट, शॉर्ट फॉर्मॅट, कोणतेही फॉर्मॅट द्या, मला खूप आवडतं. माय फेवरेट फॉर्मॅट इज ODI दो. पण जेवढं लोक म्हणतात ना T20 इज रुइनिंग क्रिकेट आणि लोकांचे अटेन्शन स्पॅन कमी होतं, ते आय डोंट ब्लेम क्रिकेट फॉर लोकांचे अटेन्शन स्पॅन गोईंग डाऊन. लेट्स नॉट ब्लेम T20 फॉर इट. T20 केम इन टू एक्झिस्टन्स, करंट लोकांचे अटेन्शन स्पॅन कमी झालेले आहेत. आणि माझं एक ठाम मत आहे की T20मुळे बऱ्याचशा क्रिकेटर्सना करिअर मिळालं. एक टाइम होता जिकडे 1 करोड लोक त्या 11 स्पॉट्ससाठी खेळायचे एका टीमच्या. एस्पेशली इन इंडियामध्ये तर 100 करोड, कारण एव्हरीवन इज अ क्रिकेटर इन इंडिया. आणि टू वाय फॉर दोज 11 स्पॉट्स वॉज डिफिकल्ट. आणि लोकांना त्यांचे म्हणजे टिल दे आर 25, 26, 30 पर्यंत खेळायचे आणि घरी काय आमदनी नाही, कुछ नाही, अभी छोड, अभी मैं बँका काम करताय वगैरे, अशी सिच्युएशन झालेली. T20 लेड टू द फॉर्मेशन ऑफ लीग्स, लेड टू द फॉर्मेशन ऑफ मल्टिपल अदर मार्केटिंग एव्हेन्यूज. सो माझ्या मते T20 has created jobs. और मेरे को तेरे घर में टैलेंट क्या स्ट्रगल नहीं, मेरे को तेरे घर में रोटी चाहिए, तो वाला फंडा है. So we've gotten a lot of players out of it, and let's be honest, the current test team also has a lot of T20 players. Let's not forget, captain of our country, not the team, Jasprit Bumrah is from the IPL find. So I completely agree. IPL came into existence because T20 came into existence. So I feel T20 gave us a lot of players, gave us a lot of more cricket, and it gave players a chance कि नहीं तू भी खेल सकता है, तेरे को है फ्युचर ये गेम में. आय थिंक T20 एज अ फॉर्मॅट ऑफ शॉर्ट फॉर्मॅट ऑफ क्रिकेट इन जनरल आपण कायमच खेळतो, कारण आपल्याकडे पूर्ण दिवस किंवा 5 दिवस नसतात मॅच खेळायला. लाईक वी ट्राईड दॅट. आम्ही एकदा शाळेत खेळत असताना मी एक्झामचा पॅड आणि लाईक ह्याचा पेपरचा बॉल ज्याला टेप लावली आहे, यांनी हे सगळ्यांनी खेळलेत. आणि वी डिसाइडेड की आम्ही एक टाइमलेस टेस्ट खेळणार आहोत 2 इनिंग्सची. आणि आम्ही जी 5वीत मॅच चालू केली होती ती 7वीच्या सेकंड टर्म मध्ये संपली आमची. 15 इनिंग्स झाले. नाही 2 इनिंग्सच, पण 36 लोक होते प्रत्येक टीम. कोणतरी रड्यात नाही, मी डबल बॅटिंग करणार. हा नाही, स्लिप फिल्डिंगच नाही लावायची वगैरे, हे सगळं केलं होतं. तिकडे पण काल्पनिक 11 सिली पॉईंट नाही लावायचा, कारण बॉल मारताच लोक पॅडवर हात लावून पकडायचे वगैरे. हे सगळे रूल्स नंतर हळूहळू बिल्ड होत गेले. पण या आय अग्री टू दॅट पॉईंट की T20मुळे एक थोडंसं पिरामिड तयार झालंय क्रिकेटचं, की राईट फ्रॉम द एपेक्स ऑफ इट विच इज लेट्स से IPL अँड बिग बॅश आणि हे सगळे,
वर्सेस द आता स्टेटमध्ये लीग्स आहेत, त्यानंतर सिटीजमध्ये लीग्स आहेत, कॉर्पोरेट लीग्स आहेत आणि so on and PSL so पण आहे, forth. like हां. छोट्या लीग्स बद्दल PSL पण आहे. PSL आणि डेक्कन जिमखान्याला होते तेवढेच पैसे लागतात हो. त्याला, I think. पण एक डिफरन्स आहे, डेक्कन जिमखानाचा ग्राउंड बांधलेला आहे ऑलरेडी, त्याच्याकडे स्टेडियम तरी आहे. पण एनिवे फॉर अ मोर पॉझिटिव्ह टेक ऑन T20 आय थिंक दिविज तुझं नाही, माझा पॉझिटिव्ह टेक नाहीये. माझं म्हणणं एन्थुझियास्टिक T20 हा एकच फॉर्मॅट आहे. बाकी सगळं क्रिकेट बंद करावं. कारण रिअलिस्टिकली एक परफेक्ट रिप्लेसमेंट फॉर सिनेमा हे T20नी दिलेलं आहे इंडियाला आणि जगाला. इट्स 3.5 hours ऑफ ब्युटिफुल एंटरटेनमेंट अँड नॅरेटिव्ह. इनफॅक्ट माझं म्हणणं आहे बाकी सगळं क्रिकेट नाही तर बाकी सगळा सिनेमा पण बंद करून टाकावा ॲज अन एन्डेव्हर. कारण T20 क्रिकेट इज अ ट्रूथ, तेवढंच आहे. कोणत्या साईडचा पॉलिटिकल स्टँड मला कळत मला पण नाही कळते, कारण एकतर 3.5 तासाची फिल्म बनवली तरी तुम्ही बघायला येतच नाही. कोण जातोय बघायला. एक मिनिट नाही, पण ऑन अ रिअल लेवल T20 इज अ ह्युजली ॲडव्हान्टेजेस. जसं आदित्य म्हणत होता आता की नवीन प्लेअर तर येतातच. तुझा फेवरेट यशस्वी जयस्वाल हा T20 इम्पोर्ट आहे. करेक्ट. तर ते एक थोडंसं कमर्शियलायझेशन ऑफ क्रिकेट Fair enough. आहे. तुला हव्या तेवढ्या ॲड्स घालता येतात. तुझ्या IPLच्या जर्सीवरती 24,000 लोकांनी ॲड लावलेली असते. मला सगळं मान्य आहे, पण ॲट द सेम टाइम T20 हा सगळ्यात जास्त डायजेस्टेबल फॉर्म ऑफ द गेम आहे हे मान्य करायला इट्स द ट्रूथ ऑफ द. बेसिकली म्हणायचं आहे की T20 मुळे यशस्वी जयस्वाल अजूनही पाणीपुरी नाही विकत. माझं म्हणणं आहे की टेस्ट क्रिकेट इज अलाइव्ह अँड किकिंग नाव बिकॉज ऑफ T20. ॲट दी एंड ऑफ द डे जर फक्त T20 करत राहिलो ना तरच टेस्ट क्रिकेट शक्य आहे. फक्त टेस्ट क्रिकेट करत राहिलो तर लोक येणारच नाहीत. अगेन I'll go to the sanctity of the sport thing की that's what cricket is supposed to be ना. It's supposed to have that element of second chance की तुला दोनदा बॅटिंग मिळते, तुला लाईक आजचा दिवस वाईट असला तरी तुला गेममध्ये परत येता येतं. आणि इट्स द सेम गेम, इट्स नॉट अनदर मॅचअप, इट्स द सेम मॅचअप दॅट यू कॅन like lose out on and then still make your way back in. तर तो लॉंगर नॅरेटिव्ह कुठेतरी हॅम्पर झालाय बिकॉज ऑफ T20, कारण लोकांची 5 दिवस खेळायची क्षमता नाहीये. आणि असे क्रिकेटर्स खूप कमी आहेत जे आपण बघितलंच आहे की चेतेश्वर पुजारा लास्ट ऑफ हिज काइंड झालंच आहे की लाईक ठीक आहे मी येतो, मी दिवसभर करीन बॅटिंग, 5 दिवस खेळूयात ना आणि मग उरलेल्या दिवशी काहीतरी करू. पण माझं तर आय गेट थोडं कमी होत आहे. पण तो जो नॅरेटिव्ह लॉंग फॉर्मचा नॅरेटिव्ह जो आपण म्हणतो इम्पोज होतो, म्हणजे ऑल ऑफ दोज स्टोरीज की ह्याचं ना लेफ्ट आर्म पेसरशी ह्याचं गणित काय आहे किंवा ह्या एंडवरनं गणित काय आहे ओव्हर 1 innings किंवा ओव्हर 2 innings. तर माझं असं म्हणणं आहे की T20 लीग्स आर गिव्हिंग अस दॅट बट ओव्हर सीझन्स. सो द पीपल हु आर ट्राईंग टू फाइंड नॅरेटिव्ह त्यांच्यासाठी नॅरेटिव्ह आहे T20 मध्ये. बरोबरच आहे. फक्त यू हॅव टू नाव लुक फॉर इट अक्रॉस मॅचेस. तेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये पण आहे नॅरेटिव्ह इफ यू लुक एट इट दॅट. आहेच ना, ती जरा फेअरली कन्स्ट्रक्ट केली टुर्नामेंट तर अजून मजा येईल थोडीशी. पण नाही माझा वेगळा मुद्दा आहे. बट हे अश्विन कुठेतरी म्हणला होता, आय डोंट रिमेंबर वेअर, बट आय जस्ट रिमेंबर हिम सेईंग दिस की मे बी द गुड बॉल इज नॉट द गुड बॉल एनिमोर. की आपण जे चांगली लाईन चांगली लेंथ हे म्हणत होतो तो इंग्लिशमध्ये बोललेलं का तमिळमध्ये बोललेलं, म्हणजे सोर्स कळेल याचा. मी इंग्लिशमध्ये कोणीतरी त्याला कोट केलेलं ऐकलंय. सो नाही, द पॉइंट बिईंग की प्रॉबब्ली रिइन्व्हेंट करायची आहे बॉलिंग आत्ता, तर डोंट ट्राय टू मेक युअर सेल्फ बोल द राईट बॉल, फाइंड व्हॉट द न्यू राईट बॉल इज. प्रॉब्ली द न्यू राईट बॉल इज वाईड ऑफ वाईड जातोय लाईनच्या जस्ट हे परफेक्ट अनप्लेएबल गोइंग अवे फ्रॉम द प्लेअर. आणि आउटसाइड ऑफ स्टंप गुड बॉल असतो हे आता आपल्याला कळलंच आहे बऱ्याचशा प्लेअरसाठी. आपल्याला कळलंय, एका प्लेअरला कळलं नाही. तो पण मुद्दा बरोबर आहे. सगळ्यांना माहिती आहे आउटसाइड ऑफ सोडून द्यायचा असतो. फुटबॉलर्सना पण माहिती आहे ऑफ साईड असेल तर सोडून द्या. काय युअर बॅट इज ऑफ साईड. युअर बॅट इज ऑफ साईड. पण नाही, ओव्हरऑल या लाईक इट्स नॉट लाईक अ कॅन्सर दॅट हॅज हॅपन टू क्रिकेट ऑर एनिथिंग. It's just that cricket has changed. And like while some people enjoy it more, I enjoy it less. And old heads get with the time. Welcome. This is your new world. मला पांढरे कपडे नो स्पॉन्सर्स 5 दिवस आपलं चाललंय काहीतरी हे बघायला खूप मजा येते. दॅट इज वॉट दॅट ग्राउंड्स मी.
इन अ टाइम वेअर मला माझ्या फुटबॉल टीमच्या आठवड्यातनं 3 मॅचेस बघायला लागत आहेत. मला इट्स अ नाईस थिंग दॅट एक आठवडाभर लाईक 5 बिझनेस डेज इज जस्ट 1 गेम गोईंग ऑन अँड यू कॅन जो लाईक गेट इन टू इट, गेट आउट ऑफ इट, की आत्ता काही होत नाहीये, पाटा विकेट आहे, या सेशनमध्ये फक्त रन्स बनणार आहेत, मी नाही बघत, काहीतरी होत आहे का, कुठला तरी प्लेअर रिटायर्ड हर्ट झाला का, हे सगळं मला करायला खूप आवडतं. आणि ते लाईक इट्स जस्ट लाईक आय लाईक गिव्हिंग इट टाइम. व्हॉट इज द वन एलिमेंट ऑफ T20 दॅट यू लाईक असं म्हणून? हा, तर ते बरोबर. तर द ओनली थिंग दॅट आय लाईक अबाउट दिस फॉर्मॅट इज द होल फ्रँचायझी कल्चर अँड हाऊ इट हॅज क्रिएटेड अ पिरामिड. मला द ओनली थिंग आय लाईक अबाउट फ्रँचायझी क्रिकेट इज इट, इथे मला लाईक द रिझन आय सपोर्ट राजस्थान रॉयल्स इज नॉट बिकॉज आय लाईक राजस्थान ऑर रॉयल्स ऑर शिल्पा शेट्टी ऑर एनिथिंग. आय लाईक राजस्थान रॉयल्स कारण यशस्वी जायसवाल तिथनं खेळतोय. आणि द ओनली रिझन आय सपोर्ट देम राईट नाव इज बिकॉज यशस्वी जायसवाल तिकडे खेळतोय. आणि आय एम अ फॅन आणि माझं ठरलंय, मी त्याच्यासाठी PR चे मेसेजेस करायला तयार आहे. काही कोणाला हवं असेल तर सांग. ते का रोहित प्लीज पॉडकास्ट वर ये. प्रोडक्शन टीम मधली जी रीती काय तिला बोललोय आम्ही, अजून कोणाला नाही बोललो. अरे तिचं नाव राधिका आहे रे, ती जस्ट आत्ता सोडून गेली विसरून. पण नाही तर फ्रँचायझी गुड हे मी मान्य करतोय आणि त्याचं कारण तेच आहे की मला ते जिंगोइझम नाही आवडत. छोट्या छोट्या टीम्स आहेत ज्या प्रॉब्ली कॉर्पोरेट ओन्ड असतील किंवा छोट्या रिजन्स मधल्या टीम्स ज्या असतात ज्या कम्युनिटी ड्रिव्हन असणं एक्सपेक्टेड आहे. आणि द एक्सपेन्शन कॅन बी बोथ अपवर्ड आणि डाऊनवर्ड ना. म्हणजे तू जर टियर्ड सिस्टीम करायचा विचार केलास, म्हणजे इफ यू आर गोइंग टू हॅव लाईक स्मॉलर सिटीज कम्पीट इन लोअर लीग्स T20 साठी, बरोबर, तर मग तू इंग्लिश फुटबॉल पिरामिडच्या इट्स नॉट जस्ट दोज 10 टीम्स दॅट प्ले इच अदर, बट त्याच्यानंतरच्या 10 टीम्स कुठे आहेत आणि त्याच्यानंतरच्या 10 टीम्स कुठे आहेत. मला तेच म्हणायचं होतं की ICL त्यांनी काढलं ते चुकीचं गेलं. त्यांना ICL ला ते सेकंड टियर लीग करून ते अब्झॉर्ब करून घ्यायला पाहिजे, जे त्यांनी आय लीगचं केलं राईट. एक्झॅक्टली. सो माझा पॉइंट बिईंग हे फ्रँचायझी कल्चर जे आहे ते फुटबॉल सारखं क्रिकेटमध्ये आलं असतं तर मला खूप मजा आली असते की लॉंग फॉर्मॅट पण या फ्रँचायझीज खेळतात एकमेकांची. मला टेस्ट बघायला आवडेल मुंबई इंडियन्स वर्सेस ब्रिस्बेन हीट वगैरे. करेक्ट. की एक स्पेसिफिक रायव्हलरी आहे आता मुंबई आणि ब्रिस्बेनची, जी म्हणजे AC मिलान लिव्हरपूलचे जसे असते. बरोबर. ते मला क्रिकेटमध्ये बघायला आवडेल. कॉन्टिनेंटल क्रिकेट. इन ऑल ऑनेस्टी दे हॅड एक्सपेरिमेंटेड दॅट विथ चॅम्पियन्स लीग इन क्रिकेट. अरे बट आय डोंट नो वाय दे स्क्रॅप द टुर्नामेंट बिकॉज आय टेल यू वाय. कारण मुंबई इंडियन्स नावाच्या 3 टीम्स होत्या 3 वेगळ्या देशांमध्ये. पण म्हणतात की परत आणणार आहेत. इन ऑल फेअरनेस इट हॅज गिव्हन क्रिकेट टू नेशन्स दॅट डू नॉट हॅव देअर ओन कॅपिटल टू मेक द लीग. सो लेट्स नॉट टेक इट डाऊन की म्हणजे अरे आता इंडियन टीम्स म्हणजे मुंबई इंडियन्स साऊथ न्यूयॉर्क आणि मुंबई. I don't have a problem with that. I have a aesthetic problem with that. की डर्बनच्या टीम मध्ये मुंबईचं नाव का आहे. पण पॉइंट इज भाई US मध्ये लीग चालू झाली आहे रे. करेक्ट. सो चेन्नई सुपर किंग्स टेक्सास नाही असू शकत यार, नाही असू शकत नाव. टेक्सास सुपर किंग्स आहे ना तुम्ही. ते थोडं ते मार्केटिंग जरा बघावं लागणार आहे त्यांना. बट जैसा रेडबुल बीट्स पिलानी गोवा असं नाही असू शकत. बीट्स गोवा. रेडबुलने जसे फुटबॉल टीम्स उचलले तसंच MI ने क्रिकेट टीम्स उचलले. बट एनिवे, बट लेट्स डाइव्ह इन टू ओरिजिन्स ऑफ T20. आय फील ओपिनियन्स आलेले आहेत की दिस इज द इन्फॉर्मेटिव्ह पार्ट ऑफ द. कारण हा तसा यंग फॉर्मॅट आहे. मला 2001 मध्ये सुचला होता, तसं माझ्या आईने तुम्हाला सगळ्यांना एक्सप्लेन केलंय. माझ्याकडे प्रूफ आहे, विच इज अ नोटबुक. एवढं होतं तर बनवायची होती लीग. अरे 11 वर्षाचा होतो. मला तू एक्सक्युजेस सांगू नको, मला सोल्युशन सांग. वय कमी पडलं खरंय आणि पैसे सेम ब्रो. आता फक्त पैसे कमी पडतात. फनी यू से दॅट की तुला टेस्ट मॅच पाहिजे बिटवीन मुंबई इंडियन्स अँड ब्रिस्बेन हीट. कारण द ओरिजिन ऑफ T20 इज ऑल्सो काइंड ऑफ रिलेटेड टू टेस्ट. Quite honestly, 2002 मध्ये ECB used to have the Benson and Hedges Cup, which Gavaskar calls Benson and Hegde Cup. That man's brain works in different ways. यार. सिनाईल गावस्कर. नाही घ्यायचा होता ना तो जोक. तुझाच काका आहे ना. सॉरी काका. काका मला वाचवा झालं. Anyway, सो त्यांना मग आता ते वन डे कॉम्पिटिशन जी होती त्यांना ती रिप्लेस करायची होती. आणि ऑब्व्हियसली क्राऊड कोणीच नाही यायचं बघायला कारण लोकल गेम्स आणि एव्हरीथिंग. मग ॲज युजल एक MBA ग्रॅज्युएट असतोच जो मैं कुछ तो दिखाता है तुमको करके.
तर तो गेला एका वेल नोन क्रिकेटर. नाव बाय द वे, ओरिजिन ऑफ T20 इज क्रेडिटेड टू अ क्रिकेटर. अ क्रिकेटर हॅज इन्व्हेंटेड दिस गेम अँड दिस क्रिकेटर वी हॅव सीन प्ले. म्हणजे मीच नाही 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 का? म्हणजे आपण दोघं, ह्याचा आय डाऊट. मी पण बघितलंस हो ना? म्हणजे काय नाही म्हणजे तो मीच होतो. अरे तू 11 होतास ना. सो द T20 म्हणजे 20 overs per inning game was invented by New Zealand cricketer Martin Crowe. Oh, Yes, along with his Gladiator 2. along, along with his marketing manager Stuart Robertson. आणि then they proposed that की आपण असं असं खेळू. They proposed it to ECB. म्हणजे ऑब्विसली ओरिजिन्स ऑफ T20 इज ऑल्सो इंग्लंड. कारण जस्ट बिकॉज वी इन्व्हेंट अ गेम डझंट मीन वी आर ग्रेट ॲट इट वाला फंडा जो त्यांचा आयुष्यभर चालू आहे. सगळा स्पोर्ट, नेम एनी स्पोर्ट, इंग्लंड हॅज इन्व्हेंटेड इट, नॉट गुड ॲट इट ॲट ऑल. सो द ECB बोर्ड काय नाही, there is one thing that they invented and are great at it. colonialism. Yes. Not really. Actually, Not really. They didn't invent it, so they are good at it. Also, who loses a 13 colony lead? Huge L. So they are not even good at that. Correct. So, anyway, so ECB, the board voted 11-7 in favor of the format. And then 13th June 2003 was the first time English counties played what was then called a 2020 Cup. आता ह्या फर्स्ट सीझनमध्ये T20च्या इट वॉज सक्सेसफुल आणि द फायनल गेम वॉज बिटवीन सरी लायन्स अँड वॉविकशायर बेअर्स आणि सरी लायन्स वॉन इट. आणि फॉर द फर्स्ट टाइम इन त्यांच्या अख्ख्या फॉर्मॅटमध्ये ती मॅच बघण्यासाठी 27,509 लोक आलेले. सो ही वॉज लाईक इसमें कुछ तो बात है, सरीवर सरी काहीतरी आहे. पण सरी जिंकणं हे इट्स अ बट ट्रान्सलेशन फ्रॉम देअर काउंटी. दॅट इज नाही. सो काउंटी गेम्स मधला हा हायेस्ट अटेंडन्स होता ऑफ अ फायनल सिन्स 1953. बापरे. सिन्स 1953 टू 2003 मध्ये तो रेकॉर्ड सेट झाला. आणि मग त्याच्यानंतर ECBने ते केलं काउंटीमध्ये. सो द फर्स्ट अदर कंट्री टू पिक इट अप, एनी गेसेस? साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया. हो. पाकिस्तान वॉज द अदर कंट्री अँड दे पिक्ड इट अप. आणि 2004 मध्ये त्यांनी त्यांच्या काउंटी ह्याच्यात त्यांचे फैजलाबाद वुल्व्स जिंकलेले. आणि मग तिकडनं तो वाईड स्प्रेड हळूहळू, मग त्याच्यानंतर तो अजूनही बिगर कंट्रीजकडे गेला नव्हता. तो इट फर्स्ट वेंट टू वेस्ट इंडिज अँड देन इट केम टू ऑस्ट्रेलिया. आणि मग पण वेस्ट इंडिज मेक सेन्स. दे हॅव ऑलवेज बिन लाईक अर्ली अडॉप्टर्स ऑफ फॉर्मॅट्स. ओडीआयच्या वेळेला पण त्यांनी तेच केलं. आणि कसं आहे त्यांच्याकडे ते बैल होतीच. हो नाही, आणि ऍट द सेम टाइम टू मेक माय प्रिव्हियस पॉइंट, देश नाहीच आहे. करेक्ट. म्हणून तुला आवडतोच ना म्हणजे. मला आवडतं लाईक हा माझा देश आहे ना, आपण हा माझा देश आहे. तेच डिस्कस केलेलं की वेस्ट इंडिज सगळ्यांनाच का आवडते, कारण तो आपल्या देशाचा झेंडा आहे. Exactly. एक पर्पल कलरचा जनरल एक झेंडा आहे, ज्यात एक शिल्ड मध्ये एक बीच आहे, एक नारळाचं झाड आहे आणि आणि stumps स्टम्प्स लावलेत. का नाही आवडणार ब्रो? का नाही आवडणार? फेवरेट फ्लॅग. क्रिकेट इज लाईफ. Correct. तसं आहे. दॅट इज म्हणजे वेस्ट इंडिज सगळ्यांनाच आवडतं, कारण वेस्ट इंडिज कंट्री नाही, वेस्ट इंडिज क्लब आहे. इट्स द पीपल्स टीम. विषयच येत नाही. सो या दॅट वॉज वेअर T20चं ओरिजिन आहे. अगेन सिन्स इंग्लंड मेड इट, इंग्लंड इज रिअली बॅड ॲट इट. सो अँड नॉट जस्ट T20, इन जनरल ॲट क्रिकेट. पण ह्याचा पुळका खूप आहे इंग्लंड टीमला. सो नाही गाईज, इंग्लंड ठीक आहे. विजा प्लीज अप्रूव्ह करा पुढचा वाला. चांगलं खेळता तुम्ही, एवढं नाही. पण डोमेस्टिकली स्पीकिंग आपल्याकडे पण लीग आली तेव्हा वी डिसाइडेड की रणजी सारखंच किंवा विजय हजारे ट्रॉफी सारखंच आपण T20 साठी पण एक लीग करणार, विच वॉज नेम्ड आफ्टर सय्यद मुश्ताक अली. दॅट इज राईट, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी. हा माझा ट्रिव्हिया क्वेश्चन होता मागच्या आठवड्यातला. सो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ही पहिल्यांदा सुरुवात झाली 2006-2007 मध्ये, वेन इट वॉज कॉल्ड द इंटरस्टेट T20 चॅम्पियनशिप. सो तेव्हा BCCIने 2007 मध्ये ती अडॉप्ट केली. फायनल झाली होती तमिळनाडू आणि मुंबईमध्ये. त्यांची मॅच झाली होती आणि तमिळनाडू जिंकले होते. तर त्याचा कॅप्टन कोण होता हे सांगता का? तमिळनाडूचा? हो, तो माहिती आहे. 2006. तमिळनाडू इधर अश्विन असणार, नाहीतर दिनेश कार्तिक वॉज द कॅप्टन. दिनेश कार्तिक एक 50,000 वर्ष क्रिकेट खेळतोय हो, ॲट दिस पॉइंट. तो अजूनही SA20 खेळतोय. आणि
नाही माझा ए, क्या जॉन्टी, catch पकडाय रे. मी ऑलरेडी एक दिनेश कार्तिक जोक मारलाय, पण माझं म्हणणं आहे की SA T20ला तर त्याला फक्त माईक लावा, जसा सेहवागला लावला होता ना तो गाणं म्हणत होता, लावलाय त्याला माईक So लावा, आता तेच कॉमेंट्री करता खेळ. सो SA T20 मध्ये ते प्लेयर्सना माईकअप केलंय त्यांना. आणि दिनेश कॉमेंट्रीची काय गरज आहे मग? गरजच नाही. करेक्ट. तर व्हॉट इज दिस अगेन शेड ॲट सुनील गावस्कर फॉर सम रिझन? काय चालू आहे? स्टुपिड स्टुपिड स्टुपिड. मला आवडेल सुनील गावस्करला खेळताना बघताना SA20 मध्ये. That's all I'm saying. 36 नॉट आउट. 170 बॉल पण नसतात रे इनिंग मध्ये. पण फनी यू से दॅट, बट मजा आहे. फनीली इनफ ह्या एडिशन मध्ये टुर्नामेंटच्या इंडियाचा पहिला सेंचुरियन फॉर T20 हा झाला आहे, डोमेस्टिकली ऑर इंटरनॅशनली स्पीकिंग, आणि दॅट इज रोहित शर्मा. ओके. सो फर्स्ट एव्हर इंडियन टू स्कोर अ सेंचुरी. Was he also a player who lost the trophy after scoring a century? ही प्लेड फॉर तमिळनाडू. काही आहे ही प्लेड फॉर तमिळनाडू. नाही शक्य. आणि त्यांनी फायनल मध्ये नाही, त्यांनी मुंबईला का नव्हतं मग? नाही घेतलं. आय गेस लहान होता ना तेव्हा तो, आणि तो तेव्हा त्या रिजन मध्ये होता ना, नंतर डेक्कन चार्जर्सनीच घेतला. बरोबर आहे. तमिळनाडूकडनं तो खेळायचा. गुजरातच्या अगेन्स्ट त्यांनी सेंचुरी मारली होती, आणि ही बिकेम द फर्स्ट इंडियन टू स्कोर अ T20 सेंचुरी डोमेस्टिकली ऑर इंटरनॅशनली. काय रोहित राव, कुठून कुठे आलोय आपण. काय आले दिवस. खरंच काही झालंय काही त्याचं सगळं करून, उगाच बोलू नका त्याला. पण तिकडनं 2000 परवा प्रॅक्टिस मॅच मध्ये 17 रन मारले त्याने. प्रॅक्टिस मॅच मध्ये नेट बॉलरने विकेट काढली. जेवढं खेळायचंय तेवढ्याचीच प्रॅक्टिस करायची आहे ना, उगाच एक्स्ट्रा प्रॅक्टिस करून. पण आता 2006 नंतर ही लीग झाली, आणि 2007 मध्ये अनाऊन्स झालं की वर्ल्ड कप होणार. तर तेव्हा काय झालं? मला लाईक ते वर्ल्ड कपची स्टोरी खूपच फनी आहे, कारण की हा फॉर्मॅट इंटरनॅशनली अडॉप्ट करायचा का यासाठी जो वोट झाला होता, त्यात देर वॉज जस्ट लाईक बाकी युनानिमस आणि एक ऑब्जेक्शन घेणारे बोर्ड होता जो BCCI होता. आणि विच इज व्हेरी वियर्ड, कारण त्यानंतर, आणि दॅट वॉज ऑन द बॅक्स ऑफ हे ना की त्यानंतर आपण 2007च्या वर्ल्ड कपला फेवरेट म्हणून गेलो वेस्ट इंडिजला, आणि पहिल्या राऊंड मध्ये आयरॉनिकली आपण फेवरेट्स म्हणून गेलो. आयरॉनिकली आपण फेवरेट म्हणून गेलो. ती एजिंग ऑस्ट्रेलियन स्क्वॉड आहे, आणि आपण लहान मुलांना पाठवलं ना. नाही हे नाही म्हणत आहे मी, T20चं बोलतच नाहीये मी, वेस्ट इंडिज मधला वर्ल्ड कप. तर त्या वर्ल्ड कपला वी वर फेवरेट्स टू गो इन टू इट, आणि खूप माती झाली. इंडिया पाकिस्तान बोथ नॉकआउट इन द फर्स्ट राऊंड. त्या वर्ल्ड कप बद्दल नाही बोलायचं असतं. आणि त्यानंतर बेसिकली बिकॉज दे वर सो रिलक्टंट ऑफ T20 एज अ फॉर्मॅट, ते म्हणले हा सिरियसली नको घ्यायला, इथे पोरं पाठवू. आणि अंडर धोनी लिडरशिप देन एक जोगिंदर शर्मा नावाचा, IPS जोगिंदर शर्मा, हुज लास्ट कॉन्ट्रीब्युशन टू इंडियन क्रिकेट इज गिव्हिंग देम द वर्ल्ड कप. आपल्याकडचे सगळे मिड फास्ट बॉलर पोलिसात जातात का? सिराज इज नॉट अ मिड. नो, ही इज नॉट ग्रेट बॉलर. सिराज, सॉरी, पॉडकास्ट वर यायचं असेल तर प्लीज. क्या मिया, ये तो की नाही. ही इज नॉट मिड, ही इज फास्ट मिड. वा. Defining every Indian bowler apart from, I guess, Munaf Patel and Jasprit Bumrah. Munaf Patel for the first 3 overs of his career. पण नाही. सो त्या रिलक्टन्स नंतर बेसिकली इंडिया विन्स द वर्ल्ड कप, आणि दॅट इज अ वॉटरशेड मोमेंट फॉर इंडियन क्रिकेट. कारण also that World Cup saw the one and only ball out. Yes, of course. Bring back ball out. I think they're doing that in Hong Kong. It's a funny thing because I'm telling you the story of the first ball out ever. In international T20s, but that comes later. So that World Cup was something else. We remember 6 sixes from Yuvraj Singh. We remember रॉबिन उत्तप्पाचा कॅप सेलिब्रेशन. ते बोल आउट तर एक आहेच आहे मेमरी. पाकिस्तानला टाय करून हरवलं, आणि मग परत फायनल मध्ये इंडिया पाकिस्तानची फायनल झाली गाईज. तो लाईक दॅट इज लाईक नथिंग कॅन बी बेटर. रॉबिन उत्तप्पाने ती स्टोरी सांगितली. नॉट मेकिंग ॲक्युजेशन्स, पण वर्ल्ड कप लिहावा तर असा लिहावा. माझा खूप फनी एक गोष्ट आहे माझ्याकडे. माझा इमाद नावाचा एक मित्र आहे जो डेफिनेटली इंडियन आहे आणि कुठल्याच इतर नेबरिंग कंट्रीचा नाही आहे. इज अन इंडियन सिटीजन. तर तो जो माझा पाकिस्तानी मित्र आहे तो सांगत होता 2007 नंतर त्यांच्याकडे फॉर द नेक्स्ट फ्यू इयर्स, कारण तो कोचिंगला जायचा तिकडे, त्याला स्कूप बॅन केला होता मारायला. त्यांच्या बॅटिंग टीम मध्ये सांगायचे की स्कूप नाही मारायचा. हे शाउट आउट टू यू इमाद. पण तो बाकी सगळं खेळतो, तो स्कूप शॉट अजूनही खेळत नाही.
त्यांना नॅशनल ट्रॉमा झाला होता रे. हो, आणि मोर दॅन एनिथिंग त्या मॅचच्या स्टोरीज अजूनही प्लेयर्स सांगतात. 100%. रॉबिन रॉबिन उत्तप्पाने story उत्तप्पाने जी सांगितलेली. इन्सेन स्टोरी सांगितली आहे की ह्याला श्रीशांतला श्रीशांतला depth एस्टिग्मॅटिझम आहे, perceptionचा डेप्थ problem. परसेप्शन नाही आहे, हो. लेन्सेस चांगल्या नव्हत्या आणि इट्स अ मिरेकल दॅट द बॉल हो, स्टक टू बिकॉज वेन द बॉल वेंट अप ऑल द प्लेयर्स वर लाईक कुछ भी कर छोड मत ये. आणि तो प्लेयर्सना असा तो स्लो मोशन मध्ये पडताना दिसलेला बॉल, आणि त्याला डेप्थ परसेप्शनचा एवढा प्रॉब्लेम आहे की त्याने बॉल कॅच केला तरी तो वरतीच बघतोय. If you see the Insane replays, आहे, and Robin insane आहे Uttappa ते. said, if you see the replays, he's caught the ball and he's still looking. नाही, मी हे up. बघितलं, मी काल And ह्याच्यानंतर we went बघितलं and जाऊन saw मुद्दाम. this, Yeah. and it is true. तो अजूनही वरतीच बघतो. इन्सेन आहे, इन्सेन आहे. ॲज गुड एज गिळलाय त्यांनी तो बॉल. हो, त्याला त्याने माहितीच म्हणजे नाही. मी हात इथे ठेवतोय तो बॉल पडेल. म्हणजे वी वर मेंट टू बी ना. नाही, असंच काहीतरी झालं. अड्रेनलिन हॅज इट्स ओन आईज. हो, 100% रे. अँड दॅट इज मसल मेमरी. आय डोंट थिंक सो दॅट इज दॅट इज द ओनली रिझन धोनीनी मारलेला कडक शॉट बॉलर कॅच पकडू शकतो. त्यात लाईक Complete muscle. हा, इट्स जस्ट मसल मेमरी, आणि तुला भीतीच नाहीये ऍट दिस पॉइंट. भीती हॅज लेफ्ट. आय मीन त्यांना काय 10 बॉल्स मध्ये 4 रन का काहीतरी भरपूर बॉल्स होते त्यांच्याकडे. द ओव्हर स्टार्टेड इन आवर फेवर, Yeah. पण त्यांनी 6 मारला आणि हा. देन इट वॉज लाईक लेस देन अ रन. इट वॉजंट देर वॉज वन मोर ओव्हर रिमेनिंग. नाही शेवटची ओव्हर होती. शेवटची ओव्हर होती. शेवटची ओव्हर. लास्ट ओव्हरच्या पहिल्या 2 बॉल मध्ये एक 6. ओके ओके. उलटा खेळायची गरजच नव्हती त्याला. कुड हॅव जस्ट प्लेड इट अराउंड अँड रन. दस द नॅशनल ट्रॉमा. एनिवे, बट या scoop ban होऊच शकतो त्यामुळे. आणि श्रीशांतने तो कॅच पकडला नसता तर बच्चीने आधी थोबडीत मारली असती. ते दॅट वुड हॅव बीन द ओनली डिफरन्स. थोडासा टाइमलाईनचा फक्त मुद्दा होता. एनिवे, दॅट वर्ल्ड कप विन ऑन द बॅक्स ऑफ दॅट. एका वर्षाने IPL चालू होते आणि नाव इंडिया इज अ T20, लाईक सिनॉनिमस. IPL इज T20 नाव. इट्स द बिगेस्ट लीग इन द वर्ल्ड. सगळ्यांना खेळायचं आहे. जिमी अँडरसननी पण नाव टाकलं होतं यावेळेस पाकिटात. आणि आपण चॅम्पियन्स आहोत. हो, म्हणजे आय नो तुम्हाला ते चॅम्पियनशिप वाटत नाही, नाही ती इट्स अ वर्ल्ड कप. आपण Guys, खूप लोक रडले champions होते. आहोत. Guys, जिंकलो ना, असं काय. जिंकलो तर जिंकलो, बस काय. मला नीट आठवतंय विराट कोहली खेळलेला हो, त्या मॅच मध्ये. ती श्रोडिंगर्स इनिंगच होती बरं का. म्हणजे ती And मॅच जर boss, आपण if- हारलो असतो भाई, तर ती तो विराट slow खेळला कोहलीच्या होता. स्लो And खेळला झाली more than असती. anything else, that match gave us our preamble. I am only believe in Jassi. येस, ऑफकोर्स. सगळ्यात महत्वाची लाईन. That is the only great takeaway from that entire match. But एवढं लाईक वर्ल्ड कपचे जुन्या मेमरीज काढल्या आपण. बट द रिझन वी आर स्विचिंग फ्रॉम माय फेवरेट फॉर्मॅट टू T20 ऑन दिस पॉडकास्ट इज दिस अपकमिंग इंग्लंड इंडिया सिरीज. आणि खूप T20 खेळतोय का आपण त्यांच्या अगेन्स्ट, आणि ODIs कमी खेळतोय का? 5 मॅच खेळणार होतो आपण त्यांच्या अगेन्स्ट. पण मग 2-2 एका दिवशी खेळून लवकर का नाही संपत? जर कमी वेळ लागतो असं तुमचं म्हणणं आहे? त्याला आजकाल टेस्ट मॅच म्हणतात भाई. साधारण तेवढ्याच इनिंग होतात टेस्ट मॅच मध्ये एका दिवसात. बट या, तर दिविज, तू काही बघितलंयस का इंग्लंडच्या टीम बद्दल? काही माहिती आहे का तुला? इंग्लंडची टीम इंटरेस्टिंग आहे. 2-3 महत्त्वाच्या गोष्टी पॉइंट आउट करायच्या आहेत. तर BBL मध्ये त्यांचे काही प्लेअर खेळले. एस्पेशली जेकब बेथेल नावाचा यंगस्टर आहे, काहीतरी 21 वगैरे वर्षाचा आहे. आणि ही हॅज सेट द BBL अलाइट. खूपच इंटरेस्टिंग आहे. RCBनी पिक केलाय त्याला यावेळेला. आणि ही स्टिप टू बी अ बिग मी त्याला लिमिटेड ओव्हर्स खेळताना बघितलं नाही. आय सॉ हिम प्ले अगेन्स्ट न्यूझीलंड. बरोबर, त्याला टेस्ट कॅप मिळाली आहे. आणि ही लुक्स लाईक वन ऑफ दोज ते यंग प्लेयर्स असतात ना, जे वॉच द बॉल प्ले द बॉल माइंडसेट मध्ये चांगलेच खेळतात. लुक्स गुड ऑन दी आय. चांगला क्रिकेटर वाटतोय. सांगू का मला थोडंसं काय वाटतं, इट्स अ लिटल बिट ऑफ कोल पामर, की तुमच्या डोक्यात थॉट्सच नसतील ना तर तुम्ही ओव्हरथिंक करू शकत नाही. हा बॉलला हा शॉट मारायचा हे जर माहिती असेल तर तुम्ही तेवढंच करता. पण इफ इट वर्क्स राईट. सो तो डोक्यात काय थॉटच तर इट हॅव इमॅजिनिंग खेळ असतो ना, होमर सिम्पसन बॉल दिसला ते मॅन सी बॉल, मॅन हिट बॉल. करेक्ट तेवढंच विचार करायचा. क्रिकेट असतं काय अजून? ते अर्जुनासारखं असायला पाहिजे ना, की मला फक्त पोपटाचा डोळा दिसतो. एक्झॅक्टली. मला सीम कुठे दिसलं तर मी मारू शकतो. आणि विराट कोहलीला पोपटाचा डोळा पण बॅटला लागून जातो. डोळा घासून असा. पण बेथेलची मेन हे असणार आहे की त्याला सबकॉन्टिनेंट टेस्ट आहे त्याची. लाईक फॉर द फर्स्ट टाइम ही विल प्ले ऑन अ विकेट वेअर बॉल स्पिन पण होतो हे त्याला कळेल.
म्हणजे जेवढी इंडियन बॅट्समनची हालत आहे तेवढीच करेक्ट. पण इन द कॉन्ट्ररी स्पिनसाठी त्यांचा एक खूप इंटरेस्टिंग असलेला आहे रेहान अहमद, जो आहे 20 वर्षाचा. तर ही इज फ्रॉम द शेन वॉर्न गॅरंटी. रेहान अहमद लहान असताना शेन वॉर्नची क्लिप आहे म्हणताना की हा सुपरस्टार होणार आहे. बापरे. सो फॉर हिम व्हेरी इंटरेस्टिंग इंडिया टूर. त्यांनी तो टेस्ट ऑलरेडी त्याच्या 22 विकेट आहेत आय थिंक. पण हे also- साधारण काहीच अंदाज नाही, पण नॉट टू लॉंग अगो. आय एम वंडरिंग इन हिज बॅड फेज वेन ही वॉज पार्टेकिंग इन अदर कन्झ्युमेबल प्रोडक्ट्स तेव्हाची इमटेरियल तेव्हाची स्टेटमेंट आहे का? म्हणजे थ्रू आउट हिज करिअर. ब्रो IPL मध्ये त्यांनी एकाचा ग्लास घेऊन प्यायला होता ना तो. येस. हे बट anyway. पार्टी मॅन टू हॅव. फॅन्टॅस्टिक शेन वॉर्न. पण त्याची गॅरंटी असेल तर मला बरेच वर्षात असं कोणीतरी पायाच्या मागून चीज बॉल टाकून आउट केलंय हे मला बघायलाच मिळालं नाही यार. स्पिन संपली यार, फ्लाईट संपली. आणि फॉर इंग्लंड साऊथ एशियन स्पिन हेरिटेज ह्याच्यामध्ये एक नाव. इंग्लंड नाही आता तू बघ ना, जगात सगळे स्पिनर्स ब्राऊनच आहे. एक नेथन लायन सोडला पण तो आजकाल इंडियन दिसायला लागले टक्कल झाल्यापासून. करेक्ट. तर कुठेतरी ब्राऊन जीन्स आहेत त्याच्यात. व्हाय इज एव्हरी स्पिनर्स ओनली ब्राऊन इन कलर? असतं काहीतरी बहुतेक. एनिवे, तर रेहान अहमद. तर रेहान अहमद इज डेफिनेटली वन टू वॉच अलॉंग विथ जेकब बेथेल. एक महत्वाचं असं आहे की पण दोघंही पोरच आहेत ना, आणि दोघं पोरं आहेत, पण त्यांचा अख्खा स्क्वॉड हा खूप जास्त बॅलन्स्ड आहे इन टर्म्स ऑफ एज. कारण तुला बटलर पण आहे तुझ्या स्क्वॉडमध्ये हु इज 34. त्याच्यानंतर तुझ्याकडे आदिल रशीद पण आहे जो 36 आहे माझ्या मते. आणि देन यू ऑल्सो हॅव दीज यंगस्टर्स आणि मधले पण 26-27 जे एक दोन वर्ष खेळले ते. धोकेबाज जोफ्रा आर्चर आहे ना. जो कन्व्हिनियंटली मुंबईच्या वेळेस खेळताना इंजर्ड असतो, खरंच रे, पण देशासाठी खेळताना नसतो. हे काय, हा काय प्रकार आहे? बरोबर आहे. उलटा नेमार. एकतर त्याचा देश इंग्लंड पण नाहीये. करेक्ट. पेस बॉलर वेस्ट इंडिज. बार्बेडोसला जाऊन होम इनिंग खेळला म्हणले रे. हो, म्हणजे बरोबर आहे. होम इनिंग त्याची तसंच आहे. तर दॅट इज द इंडिया स्क्वॉड. आणि एवढं करून इंग्लंडला अँटी इमिग्रेशन स्टँड का घ्यायचंय? हा वेगळा पॉडकास्ट झालाय. पण तरी अख्खी क्रिकेट स्क्वॉड मध्ये 50% इमिग्रंट्स आहेत. माझं इंग्लंडच्या फॉरेन पॉलिसी बद्दल काहीच म्हणणं नाहीये. प्लीज माझा विजा करा. तुम्हाला नो प्रॉब्लेम. कोणीच नको करायचं होतं ना इन पर्सन पॉडकास्ट घे. दिस इज सच अ ऋषी सुनाक थिंग टू से की मला घ्या मग बंद करा दार. करेक्ट आहे. अरे नाईस टू हॅव प्रीती पटेल ऑन द पॉडकास्ट. कियर स्टार्बर हा माझा अपील आहे. प्लीज ते एकदा फॉर एव्हर ब्लोईंग बबल्स पण म्हणून दाखव. हो एकदा नाही नको राहू दे. पण दॅट इज द इंग्लंड स्क्वॉड. इंडियाच्या स्क्वॉडमध्ये काय आहे इंटरेस्टिंग? मला एकच इंटरेस्टिंग गोष्ट मला वाटते की मला एक नाव बघायचं होतं, ते नाहीये त्यात. हो, विराट कोहली. अरे त्यांनी फेमसली रिटायरमेंट घेतली ना रडून त्या दिवशी. अरे रोहित शर्मा, विराट कोहली रिटायर्ड फ्रॉम T20 ना. हो, वर्ल्ड कप दे अनाउन्स्ड. विसरलास? नाही मला वाटलं परत येईल. दिविज वॉज एक्सपेक्टिंग टू स्टॉप सेइंग वर्ड्स आफ्टर रिटायर्ड. नाही, त्याचे शब्द पण असे एज लागून बाहेर जातात. करेक्ट आहे. पण नाही, यशस्वी जायस्वाल मिसिंग वॉज अ वियर्ड थिंग फॉर मी. कारण तिथे बाकी जनरल मी आता देशभराचे कपडे धुता येतील असे बॅट्समन आहेत त्या टीम मध्ये. कारण सगळे आडवी बॅट घेऊन आपले धपा 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 धपा, कुठे देर इज नो लाईक मला एकही स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळणार नाहीये 5 T20 मध्ये. 100 ओव्हर जर सगळ्या खेळले. जस्टिस आहे. जस्टिस आहे. बट जस्टिसला जस्टिस मिळणार का? आय थिंक लाईक माझं तेच म्हणणं आहे की संजू सॅमसन काय असायला पाहिजे ऍट दिस पोझिशन. बिकॉज वेन एव्हर ही इज गिव्हन अ चान्स, त्याने त्याचे काय म्हणतात ते खरा उतरला नाहीये तो चान्सला. संजू सॅमसन हा खूप इंटरेस्टिंग प्लेअर आहे. तो टॉप ऑर्डरला सेटल झालाय. ही हॅज स्कोर्ड अ कपल ऑफ 100 आता. तर ट्राय आउट तरी करायला पाहिजे. नाही, ट्राय ही सिरीज. आणि माझ्या राजस्थान रॉयल्स कडे आहे ना तो. शेन वॉर्नचा ठप्पा आहे, ह्याच्यावर राहुल द्रविडचा ठप्पा आहे रे. राहुल द्रविडने त्याला कॅप्टन्सी, तो म्हणजे त्याला दाढीला केस नव्हते तेव्हा त्याला कॅप्टन्सी दिली आहे रे. सो इफ यू हॅव राहुल द्रविडचा हात बिहाइंड यू, यू शुड बी डुईंग अ लॉट बेटर. प्लेअर तर चांगला आहे, पण आता हात टीम वरती वेगळ्या माणसाचा आहे, त्यामुळे
म्हणून हर्षित राणा वगैरे सारखे प्लेयर्स आणि म्हणूनच पांड्याला व्हाईस कॅप्टन्सी मधनं काढून हो टाकलंय. का हे मला नाही कळलेलं अजून. ही इज द व्हाईस कॅप्टन फॉर द वर्ल्ड कप हो. जो आपण जिंकलो. आणि ही हॅज बिन अराउंड द कॅप्टन्सी. आता कोण आहे व्हाईस कॅप्टन? आणि अक्षर हार्दिक पटेल. पांड्या जो अक्षर पटेलला व्हाईस कॅप्टन केलंय. दे आर थिंकिंग ऑफ द फ्युचर. When? Where? But even if we are speaking for non-cricketing reason, both play for same region, no? हो अर्थात. मग असं काय हे माझं म्हणणं आहे की हे वॉच द बॉल प्ले द बॉल वाले बेथेल एका बाजूला आणि हार्दिक पांड्या तर डोंट वॉच द बॉल प्ले द बॉल पण आहे. खरंच. असे वगैरे मारतो सध्या आणि चांगलं खेळला गेल्या सिरीज मध्ये. हो हार्दिक पांड्या व्हेरी मच जस्टिफाईड की मी असलो पाहिजे. पण लिडरशिप चेंज हे आय थिंक ओव्हरऑलच सगळ्या फॉर्मॅट्समध्ये झाला इंडियाकडे. आणि एक अत्यंत चांगली गोष्ट जी आपण बघायलाच पाहिजे इज दॅट शमी इज बॅक. ह्यूज चेंज. सेकंड एंडचा प्रॉब्लेम सुटू शकतो. आय डोंट केअर फॉर द T20s बट ह्यूज थिंग फॉर अस गोइंग इन द 100%. तो जून आणि मध्ये टेस्ट इंग्लंडला खेळणार जा- असं म्हणणं आहे तुझं. हो. खेळ इंग्लंड मध्ये जायलाच लागेल त्याला. टर्कीचे केस पण आलेत त्याला बाई. बरोबर आहे. नवीन हेअरलाईन आली दाखवायला तर लागेल. बरोबर. आणि साला चाललाय तिथून. हो बरोबर. बट या तुला काय वाटतं व्हॉट विल बी द सिरीज? व्हॉट इज युअर क्रेझी प्रेडिक्शन ऑफ द सिरीज? इंडिया 5-0. इंडिया फायनल. इंडिया 5-0. सूर्यकुमार यादव 500 रन. हा आणि अजून एक होता ना पॉईंट. इंडिया 5-0. रिअलिस्टिकली स्पीकिंग डोंट फॉरगेट दिस इज अ होम सिरीज सो इंडिया सगळं जिंकणं इज नॉट पॉसिबल. हो दॅट्स ऑल्सो ट्रू. आणि त्याने स्पिनर्स आणलेले आहेत. सो नाही मी ऍक्च्युली यु नो वॉट मी रिअल हे येतो. आय थिंक 1-4 इंडिया. आपण पहिली मॅच हारू आणि वी विल लाईक गेट इन लाईन असं मला वाटतंय. हा मग मला ऑनेस्टली तुम्ही सांगितल्यानंतर कळणार स्कोर काय झालाय. मला 0 रस आहे हे बघण्यात. तो एक कोणतरी तिलक वर्मा नावाचा प्लेअर आहे म्हणे जो खूप चांगला खेळतो. तो मला खूप जोक खूप आवडलेला आहे की असं पहिल्यांदा आलंय की आगरकर आणि टिळक सेम टीम मध्ये. नाही माझं म्हणणं आहे की आपण 5 नाही रे आपण 5-0 काढतो रे. तू बघतच नाही. डझंट मॅटर लाईक माहितच नाहीये. 5 वेळा पाऊस पडला तरी आय डोंट केअर ॲट दिस पॉइंट. सो जानेवारी मध्ये पाऊस नाहीस. अरे परवा पडला. युड प्रिफर क्लायमेट चेंज ओव्हर वॉचिंग T20. इट्स अ साइन फ्रॉम द युनिव्हर्स. तुझं प्रेडिक्शन सांग ना आधी. पण माझं प्रेडिक्शन असं आहे की ही कॉम्पिटेटिव्ह होणार आहे सिरीज. ही अशी 2-2 गोइंग डाऊन टू द लास्ट मॅच होणार. IPL सारखी. हा शेवटची ओव्हर 16 रन हवेत. चांगली लिहिली असणार आहे ती असं मला वाटतंय. पण जिंकणार कोण? हो म्हणजे अरे असं कसं चालेल? मी कारण मी बघणार नाही. क्लायमेट चेंज. अरे यार. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट सेगमेंट विच इज इन अदर क्रिकेटिंग न्यूज ब्रॉट टू यू बाय. तुमचा स्पॉन्सरशिप लोगो इथे असू शकतो. एक हे करणं खूप महत्त्वाचं आहे मेन्शन करणं की आपली आत्ता इंडिया आयर्लंडची सिरीज झाली विमेन्स क्रिकेट. त्याच्यामध्ये खूपच नोटवर्दी हे आहे परफॉर्मन्स. प्रतिका रावल नावाची हे आहे. ह्यूज न्यू ब्रेकआउट स्टार. जबरदस्त. म्हणजे अ स्टार इज बॉर्न टाईप ऑफ सिरीज जशी म्हणतात तशी सिरीज आहे तिची. इट्स द बेस्ट स्टार्ट टू अन ODI करिअर एव्हर बारिंग वन पर्सन मेन ऑर विमेन. फक्त यानेमन मलान नावाचा साऊथ आफ्रिकेचा एक प्लेअर होता. यानेमन तेरे दो मलान. करेक्ट तोच. तर तो सोडून इट इज द बेस्ट ODI स्टार्ट टू अ करिअर एव्हर. ग्रांटेड की ती वेस्ट इंडिजच्या अगेन्स्ट 3 आणि आयर्लंडच्या अगेन्स्ट 3 अशी खेळली आहे. पण शी हॅज स्कोर्ड 444 रन्स ॲट अन ॲव्हरेज ऑफ समथिंग लाईक 76. विराट कोहली आणि तिला असं दिल बोले हडिप्पा सारखं प्रिटेंड करून आपल्या मेन टीम मध्ये घेता येईल का थोडंसं. तर ह्याच्या आधी खूप इंटरेस्टिंग स्टार्ट होती की द लास्ट 9 सेंचुरीज बाय अन इंडियन ओपनर इन विमेन्स क्रिकेट वर ऑल स्मृती मंदाना. आणि फॉर द फर्स्ट टाइम इट इज प्रतिका रावल. फनीली इनफ तिने ज्या मॅच मध्ये सेंचुरी केली शेवटची त्या मॅच मध्ये तिच्या आधी स्मृती मंदानाने सेंचुरी केली. म्हटलं अरे सोड रेकॉर्ड यार. तर अ बिग स्टार इज बॉर्न. आणि व्हेरी एक्साइटिंग की आपण रेकॉर्ड ब्रेक केलेत मल्टिपल. म्हणजे हायेस्ट इंडियन स्कोर सेकंड मॅच मध्ये केला आणि त्याच्यानंतर तोच रेकॉर्ड परत आपण तिसऱ्या मॅच मध्ये ब्रेक केला. त्याच्याबद्दल एक फन फॅक्ट माहिती आहे का? सांग. हर डॅड इज अ BCCI अंपायर. काय बोलतो? येस.
काय बोलतो BCCI अंपायर. इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग स्टार इज बॉर्न मोमेंट येस, आणि लुकिंग फॉरवर्ड टू हर बिकमिंग अ बिग सक्सेस. कारण इन्सेन म्हणजे वी लुक आउट फॉर यंगस्टर्स लाईक दिस. आणि WPL मध्ये मजा येते ॲब्सोल्युटली WPL मध्ये तीच बघायची मजा आहे की कमी टीम्स असल्यामुळे यू सी देम प्लेइंग अ लॉट मोर बिकॉज यू फील लाईक वॉचिंग दिस मोर. अँड द क्रिकेट देअर इज इन्सेन, लाईक जेन्युइनली. आणि आपला स्टँडर्ड ऑफ क्रिकेट इंडियन विमेन्स टीमचा हॅज गॉन अप ट्रिमेंडसली तेच ना, in the last 2 म्हणजे seasons. T20 इम्पॅक्ट आहे. ॲब्सोल्युटली. नाही मोर दॅन लाईक मला एक छोटा मेन्शन आयर्लंडच्या टीमसाठी करायचं फॉर हुम दिस वॉज अ ग्रेट टूर राईट. लाईक 100%. लाईक गेटिंग टू प्ले इंडिया ॲट दिस लेवल त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. बट आपण हे काल पण बोललो की लाईक वी शुडंट बी प्लेइंग आयर्लंड बट आयर्लंड शुड बी प्लेइंग. Absolutely. बट पण इट्स द अॅन्युअल BCCI गिव्हिंग आउट फंड्स. बेसिकली अफगाणिस्तानचं जे झालंय अँड देव क्रिएटेड वन ऑफ द बेस्ट स्पिन बॉलर्स इन द वर्ल्ड, राशिद खान. आय मीन अगेन इफ T20 डिड नॉट एक्झिस्ट दिस वुडंट हॅव बीन दिस. राशिद खान वुड हॅव बीन अन ऑब्स्क्युअर प्लेयर प्लेइंग फॉर अ नॉन association team, and we might have lost on a great star. Today he is one of the highest paid athletes in all the leagues around the world. तर राशिद खान सारखे स्टार्स जे वेगळ्या वेगळ्या कंट्रीचे असतात ते बॉर्न होतात. सो आय मीन तेच T20चा तो इम्पॅक्ट आहे ओव्हरऑल. आणि मुव्हिंग टू डोमेस्टिक आपल्याकडे एक इन्सेनली ब्रेकआउट करेक्ट. होणारा मोठ्या ॲव्हरेजेस बद्दल बोलायला लागलास करेक्ट. तर त्या प्लेअरला सोडून कसं चालेल जो आत्ता विजय हजारे ट्रॉफीमध्ये एकदा आउट झाला सो दॅट ॲव्हरेज कॅल्क्युलेट होऊ शकतो. करेक्ट. करुण नायर गाईज एक क्या बॅटिंग बात आहे क्रायसिसच्या मिड्स असलेल्या देशांमध्ये एक माणूस 650च्या ॲव्हरेजनी खेळतोय. 650चं ॲव्हरेज नसतं, 750 आता. हो कारण काल परत मारली. काल परत 88 केले त्यांनी. 750ची ॲव्हरेज. इट इज ॲब्सोल्युटली रिडिक्युलस त्याचं काय चालू आहे. आणि दिस मेक्स मी वरी हाऊ बॅड आर द बॉलर्स. आणि बाकीचं काय बाकीचे करताय. लोक नाही खेळत आहेत चांगलं. आणि Everyone is playing the कॅप्टनिंग same विदर्भ bowlers, हा. कॅप्टनिंग विदर्भ टू द फायनल आता. He has now become the highest run getter in the Vijay Hazare Trophy येस. with 752 runs of 7 And innings. this is a clear shout out. He has to get into the Indian team. इनफॅक्ट इट्स नॉट जस्ट विजय हजारे, तो अक्रॉस फॉर्मॅट्स अक्रॉस कंट्रीज करतोय. त्याचा 2022 मध्ये एक ट्विट आहे हो, विच इज डिअर क्रिकेट गिव्ह मी वन मोर चान्स का असा काहीतरी ट्विट आहे त्याचा. त्याच्यानंतर त्या आणि ट्विट तो नंतर व्हायरल गेला तो ट्विट. त्याच्यानंतर जे झालंय त्याच्यानंतर त्यांनी खूप रन काढले आहेत. तर ते Yeah. कोणाकडे आहे का. येस मी सांगतो तुला. इट्स 2023-24च्या रणजीमध्ये 690 रन आणि त्यानंतर 250 इन 3 इनिंग्स इन काउंटी 2023. कम ऑन. क्लोज टू 500 रन्स इन काउंटी 2024. वाट नियरली 300 रन्स इन रणजी 24-25 जो चालू आहे सीझन. हो. आणि तो विदर्भकडनं खेळतोय हो. guys. हा. हो. आणि ऑन द बॅक्स ऑफ दॅट ही विजय हजारे ट्रॉफी तर म्हणजे रेकॉर्ड ब्रेकिंग. आणि इंडियानी ऑस्ट्रेलियामध्ये जेवढे रन्स केले तेवढे त्याचे झालेत ऑलरेडी. मला तेच दुःख आहे की त्याचं वासिम जाफर नाही व्हायला पाहिजे. नाही आपल्याकडे हा खूप प्रॉब्लेम आहे की फॉर्म वरती सिलेक्शन नाही होत, रेप्युटेशन वरती होतं. सो आणि ते बास आता. अगेन सिम्पल एज दॅट. यू माइट बी विराट कोहली, तू असशील रोहित शर्मा तुझ्या घरचा, पण तुम्ही रणजी खेळला नाही, तुम्ही लॉंग फॉर्मॅट डोमेस्टिक नाही खेळलात, तर तुमची एंट्रीवर एक कसा म्हणजे रेड फ्लॅग यायला पाहिजे. नाही आणि Why चॅम्पियन्स are ट्रॉफी you मोठी playing this? टुर्नामेंट आहे ना. हां. ती टुर्नामेंट खेळायला पाहिजे. यू कॅनॉट चेक की आता ह्याच्यानंतर फ्युचरसाठी प्लॅन Exactly. नाही. पण रिअलिस्टिकली इज करुण नायर इन युअर चॅम्पियन्स ट्रॉफी स्क्वॉड. वाय नॉट मॅन. इज गेटिंग द रन्स. काय मला आय जस्ट डोंट नो. मे बी आय एम विक्टिम ऑफ दॅट रेप्युटेशन मेंटॅलिटी. पण माझ्याच्यानी होतच नाही. मी नाही म्हणू शकत कॉन्फिडेंटली की मला 4 लाईक 2 डाऊनला करुण नायर पाहिजे इंडियासाठी वॉकआउट होताना. मी नाही म्हणू शकत कॉन्फिडेंटली. इवन दो ऑब्व्हियसली एव्हरीथिंग पॉइंट्स की तो असलाच पाहिजे. तो असलाच पाहिजे. पण आता ॲट द सेम टाइम वेन यू आर डुईंग समथिंग लाईक गेटिंग अ प्लेअर इन आफ्टर अ लॉंग ब्रेक, नॉर्मली टीम्स आर इन पोझिशन्स वेअर बाकीचे स्लॉट सगळे लॉक्ड इन आहेत की मला माहिती आहे 3 डाऊन कोण येणार आहे, मला माहिती आहे 1 डाऊन कोण येणार आहे. करेक्ट. आता कशाचीच गॅरंटी नाही आहे आपल्याकडे की कोण लाईक 1 डाऊन आलेला माणूस खेळतोय का, नाही खेळत आहे. 3 डाऊन आलेला खेळतोय का, नाही खेळत आहे. श्रेयस अय्यर ओके नॉट हॅड अ बॅड टुर्नामेंट ऑर एनिथिंग, इज प्लेइंग वन एव्हरीथिंग डोमेस्टिकली.
दॅट वॉज देअर टू विन. या सो त्याचं डिसेंट चालू आहे. रिषभ पंत ओके लिमिटेड ओव्हर्स KL राहुल खेळेल हां KL राहुल खेळेल प्रॉब्ली आय डोंट नो 100%. कारण द लास्ट पॉइंट ऑफ मेजर वी हॅव इज द वर्ल्ड कप. Basically the only spots that are available आर विराट कोहली आणि रोहित शर्मा. आणि तुझं म्हणणं आहे की यशस्वी जायस्वाल पण रिझर्व्ह म्हणून चाललाय ना, म्हणजे यू आर कन्सिडरिंग रोहित एज 100% स्टार्टिंग द चॅम्पियन्स Rohit will start. रोहित विल 100%. आपण किती म्हटलं तो captain आहे आपला ODI चा. द कंट्री काय म्हणतात कॅप्टन ऑफ द टीम. आणि मी हॅपी आहे ही विल स्टार्ट. आय एम नॉट सॅड ॲट ऑल. पण यू कांट completely disregard someone putting up these numbers on the cusp of a big tournament. बरोबर. तुला लाईक एक फॉर्म हायर तुला पाहिजे, एक फॉर्म सिलेक्शन पाहिजे आणि दिस इज द वन. करुण नायर शुड बी द वन. Moving on to the next segment, which is आपल्या ऑडियन्स फेवरेट सेगमेंट जो झाला येस, which is काल्पनिक 11. तर दिविज आपला फेवरेट सेगमेंट आलेला आहे काल्पनिक 11. दिस इज द 5th टाइम वी आर डुईंग दिस. आणि आत्तापर्यंत आपण खूप फनी कंडिशन्समध्ये केलेलं आहे. सो एव्हरी टाईम वी क्रिएट पॅरामीटर्स फॉर विच थ्रू विच वी सिलेक्ट अ 11 फॉर द एपिसोड. एम आय राईट? सो इट्स अ फिक्शनल 11 जे कधीच खेळणार नाही, पण खेळले तर काय कोलतील अशा आपण टीम्स बनवल्या आहेत. वी हॅव डन व्हेरियस फॉर्मॅट्स. वी आर रिव्हर्टिंग बॅक टू अ फॉर्मॅट जो माझा खूप आवडता आहे, की एका पर्टिक्युलर मॅचमधली 11 घ्यायची प्रत्येकानी आणि त्याच्यातनं कंबाईंड 11 बनवायची. तर यावेळेस आपण काय कंडिशन ठरवली होती? सो आपण थीमला स्टिक करून यावेळेला प्रत्येक जे आपण देश घेतलेले आहेत त्या देशांची पहिली T20 इंटरनॅशनलची टीम ह्या आपल्या टीम्स असणार आहेत. दिस इज द बर्थ ऑफ T20 कल्चर इन एव्हरी कंट्री. आणि तेव्हा आपण कोणाला घेतलं होतं, तर आपण गेल्या वेळेला केलं होतं तसंच. जर सेम पोझिशनमध्ये असेल तर भांडणं करायची. सो 1 मध्ये आहे तो 1शी भांडणार, 2 मध्ये आहे सो तो 2शी भांडणार. पण ह्यावेळेला टीम कशा पाडल्या आदित्य हे सांगतोस का? सो बेसिकली ह्यावेळेस आपण 3 कंट्रीज डिसाईड केल्या हू हॅव बीन मॅमथ्स इन द T20. म्हणजे द कंट्री हॅज हॅड इम्पॅक्ट ऑन द T20 ॲज अ होल फॉर्मॅट अँड द T20 format has benefited, rather has an impact on the countries. Barabar. So obviously the first country is India, कारण IPL biggest spectacle ever in the world. दुसरी घेतली आहे ऑस्ट्रेलिया, कारण हे one of the biggest cricketing nations and they have always been also the first country to ever play a T20 international. And the third country is the one country whose cricket has changed because of T20. Perfect. Is West Indies, of course, the little giants of T20s. So मी हे एका रँडमायझर मध्ये टाकलं. AI ला सांगितलं की माझे 3 फ्रेंड्स आहेत आदित्य, ओमकार, दिविज नावाचे, आणि त्यांना 3 कंट्रीजना जायचं आहे, ऑस्ट्रेलिया, इंडिया आणि वेस्ट इंडिजला. कोण कुठे जायचं रँडमली सांग. सो अशा प्रकारे ओमकारला वेस्ट इंडिज मिळाली, वा, दिविजला इंडिया मिळाली, ऑफकोर्स, आणि मला ऑस्ट्रेलिया मिळालेली आहे. सो वी हॅव टेकन द फर्स्ट T20 टीम्स ऑफ ऑल the 3 countries. करेक्ट. परफेक्ट. तर आपण एक क्विक ओव्हरव्ह्यू घेऊया की ती मॅच मध्ये काय झालं. करेक्ट, त्या मॅच मध्ये काय झालं होतं. आय स्टार्ट. वेस्ट इंडिजची जी पहिली मॅच T20ची झाली, दॅट वॉज द 5th ever T20 इंटरनॅशनल एव्हर प्लेड. इट वॉज इन ऑकलंड अंडर लाईट्स, वेस्ट इंडिज वर्सेस न्यूझीलंड. आणि ही फर्स्ट एव्हर टाइम अ T20 इंटरनॅशनल गेम वॉज टाईड. सो आणि तेव्हा सुपर ओव्हर ही कल्पना नव्हती कोणाला तरी. खूप ऑकवर्ड काहीतरी करायचं होतं मॅच टाय झाल्यानंतर. तर एक बोल आउट ठेवला होता की फुटबॉल सारखं काहीतरी करू टाय झाल्यानंतर. तर बॅट्समन नसलेल्या स्टंप्सवरती तुम्ही एक ओव्हर टाकायची, प्रत्येकाने एक बॉल टाकायचा बेसिकली, आणि हुएवर हिट्स द स्टंप्स मोर ऑफन विन्स. लिगल डिलिव्हरी असायला पाहिजे, एवढंच त्याचं हे होतं. तर या मॅचमध्ये बेसिकली ती सुपर ओव्हर झाली आहे आणि आय थिंक न्यूझीलंड वन. अच्छा, म्हणजे तुझी टीम हारली होती, त्याचे कमी करायचे प्लेअर, हारलेल्या टीम मध्ये नाही येणार, कमीच येणार आहे. तुझी काय होती ते सांग आता. सो इंडियाची पहिली मॅच झाली होती जोहान्सबर्ग मध्ये साऊथ आफ्रिकाच्या अगेन्स्ट. आपण कॉन्सोलेशन मध्ये जिंकलो होतो ती मॅच, सो माझे जास्त येणार आहेत. आणि परत एकदा मॅन ऑफ द मॅच होता दिनेश कार्तिक.
ज्यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये सिक्सर मारली होती. काय यार म्हणजे काय अर्थ आहे का? देवापेक्षा 1 वर्ष लहान असं दिनेश कार्तिक आहे. देवानंदचा बॅचमेट दिनेश कारण कार्तिक. साधारण त्याचं करिअर जेन्युइनली सचिनच्या करिअर एवढं लांब आहे. हे वी आर गेटिंग देअर. गॉड दिनेश कार्तिक एन एके हंगल वॉक इन टू अ बार असे जोक्स होणार आहेत थोड्या वर्षात. तर खूप इंटरेस्टिंग मॅच झाली होती. आपण विथ 1 बॉल रिमेनिंग जिंकलो होतो. डाऊन टू द वायर गेली होती मॅच आणि आपण चेज केला होता. तर ही माझी मॅच आहे. ओके, माझी मॅच T20ची ऑस्ट्रेलिया टीम आहे. द फर्स्ट एव्हर T20 इंटरनॅशनल एव्हर प्लेड. जसं मागच्या एपिसोडमध्ये बॅनरमन हा फर्स्ट एव्हर टेस्ट बॉल खेळलेला, तसंच ऑस्ट्रेलिया फर्स्ट एव्हर T20 खेळलेले. बट आय डोंट थिंक सो दिस वॉज अ मॅच, दिस वॉज मोर ऑफ अ स्पेक्टिकल. कारण 2 टीम्स होत्या, ऑस्ट्रेलिया वर्सेस न्यूझीलंड, आणि दोघांनी सिरियसली घेतलं नव्हतं. कारण ते म्हणले हा पानसटपणाच आहे तर आपण पानसटपणा करूया. तर तो इट वॉज मोर ऑफ अ मार्केटिंग थिंग इन अ वे. तर त्यांनी दे रिव्हर्टेड बॅक टू ओल्ड जर्सीज. सो न्यूझीलंड वर प्लेइंग इन बेज, त्यांची बेज जर्सी, रिचर्ड हेडली आणि हो नाही कॉलरवालं आणि त्याच्यात ऑस्ट्रेलिया वॉज द फुल येल्लो आणि फक्त इथे डार्क ग्रीन अँड एव्हरीथिंग. आणि त्याच्यात इन जनरल रेट्रो वाईब आणण्यासाठी हमिश मार्शलने त्याचे रेट्रो ॲफ्रो वाढवले, त्याने विक घातलेलं. क्रिस केन्सने ती रेट्रो अशी दाढी ठेवलेली, मटन चॉप. इन हिज डिफेन्स त्याची ती कायमच होती. नाही अशी म्हणजे ती इथपर्यंत घेतलेलं आहे, म्हणजे ते टिपिकल रेट्रो स्टाईल घेतलेले. बट द बेस्ट इन्सिडेंट दॅट हॅपन्ड इन दिस मॅच इज ॲक्च्युली ऑस्ट्रेलियन बॉलर गिव्हिंग ओड to incident which was very infamous. Yes. Glenn McGrath while bowling did an underarm action to bowl, basically to take the Mickey out of New Zealand. आणि ती अंडरआर्म टाकताना म्हणजे सगळेच हसत होते. ट्रेव्हर चॅपल होता बॅटिंगला आणि त्याने फक्त ऍक्शन केलं, त्याने ऍक्च्युली बॉल नाही केलं. पण त्या अट्रोशियस ऍक्टिव्हिटीसाठी बिली बाउडनने त्याला रेड कार्ड दिले. सो बेसिकली सगळे तिकडे फक्त टाइमपास करायला आलेले. मीटिंग ऑफ द वर्ल्डच आहे. हा, इट वॉज क्वाईट एव्हिडंट. लाईक टू ऍड टू दिस, जर रेड कार्ड खरंच क्रिकेटमध्ये होते तर ऑस्ट्रेलियाला खूप मिळाले असते ना. हु आर द मिलवॉल ऑफ क्रिकेट. खरंच. सो तसं आहे. ऑस्ट्रेलिया वन दॅट गेम बाय अ ह्यूज मार्जिन. सो आय डोंट नो हे बाकी कुठे आलं का, पण मला हे सारखं येत होतं रिसर्च करताना की T20ला ॲट दिस पॉइंट T20 म्हणायचेच नाहीत. नाही म्हणायचं. इट वॉज कॉल्ड Pro-20. Pro-20. आणि मला असं वाटतं की बिकॉज आपण आता इतके जास्त T20 म्हणतो, एक कलेक्टिव्ह कल्चरल मेमरी मधनं T20 Pro-20 निघून हे गायब झालंय. पण सगळे जे रिपोर्ट्स आहेत या मॅचेसचे ह्याच्यात Pro-20 मॅच असं म्हणलंय. तसं आहे. व्हेरी फनी. सो विथ दॅट लेट्स जम्प इन टू काल्पनिक 11. आर 11s आर इन फ्रंट ऑफ अस. करेक्ट. पोझिशन बाय पोझिशन पोझिशन बाय पोझिशन भांडत जाऊया. स्टार्टिंग विथ ओमकार, तुझा पोझिशन 1 वर कोण आहे? माझा पोझिशन वरती जो आहे तो आपण डायरेक्ट टीम मध्ये टाकूयात न बोलता, तुमचे कोणीही असतील तरी, कारण माझ्याकडे क्रिस गेल आहे. पोझिशन 2 ला कोण आहे? नाही मला वर्थ मेन्शनिंग आहे. मला नक्कीच भांडायचं आहे. नाही क्रिस गेल मस्त छान ठीक आहे, पण माझा डेफिनेटली मेन्शन व्हायला पाहिजे कारण इट्स वीरेंद्र सहवाग, जो ODI पण T20 सारखं खेळायचा. सो माझा प्लेअर काय वाईट आहे? ॲडम गिलक्रिस्ट. ठीक आहे, म्हणजे एवढा काही हे नाहीये. तुला ॲडम गिल हे खरं ना 90s बघितलं नाहीये ना, त्याला ॲडम गिलक्रिस्टचा थरारा नाही. देर इज नो वे. I mean, I'm not competing with Chris Gayle, but it's वीरेंद्र सहवागच्या आर्ग्युमेंटला he has the weakest batsman. Yes. हे नाही असं नाही. तो गात खेळायचा तर मग गायक बनायचं ना, क्रिकेटर का झाला? माझं काय म्हणणं आहे, जर आपण T20 कन्सिडर करणार असू तर त्यांचे IPLचे पण रेकॉर्ड्स कन्सिडर केले पाहिजेत. कर ना. आणि म्हणून क्रिस गेलला घेऊया असं मी म्हणणार होतो. गिलक्रिस्ट हॅज 1 cup, क्रिस गेल हॅज 0. कप टीमचा असतो, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स वरती. व्हॉटएव्हर. ऑल्सो काय RCBच नशिबात लागली ना, काहीच शक्य नव्हतं. हो, घेऊ ना आपण T20s पण घेऊ, फ्रँचायझ वाला T20s घेऊ ज्यात क्रिस गेलचे वीरेंद्र सहवाग पेक्षा 10,000 रन जास्त. हे बघ. हो, ही डज नॉट हॅव अ कप.
दॅट्स ट्रू. So technically, Adam Gilchrist is a champion IPL player. Here's my Chris Gayle argument. isn't. Here's my argument why Chris Gayle should be in this T20 team. He is T20s. Yes. बाकी सगळे रेकॉर्ड जाऊ द्यात. इकडे मी त्याचे टीम्स बघतोय. That he has played T20 franchise cricket for around 36 teams. I didn't तुझी know these favorite कुठली आहे? पण these places. एवढं करून ऑप्शन मध्ये अनसोल्डच जायचा ना. Correct. इंजरी रिप्लेसमेंट म्हणूनच यायचा ना. आणि पण ठोकायचा ना. या सगळ्यापैकी ज्या टीम साठी तो खेळलाय गाईज मला काही जागांची नावं माहिती नाहीये त्यातली. रंगपूर काय आहे गाईज? रंगपूर रायडर्स म्हणजे कोण आहेत? तुझी फेवरेट कोण आहे याच्यातली हा खेळलेल्यातली. करेक्ट. अरे बापरे. ही इज ऑल्सो प्लेड फॉर अ गुजरात जायंट्स. या ऑफकोर्स मेक सेन्स. Okay. I think my favorite one of all of these is two teams that stand out, which is Hooper 11 and Jack Callis Invitational 11. Anyway, Chris Gayle walks into the squad. 100% काही डाऊटच नाहीये. म्हणजे तो या स्क्वॉडला फोडेल, म्हणजे पर्सनली फोडेल. इट्स हॉरिबल दॅट त्या दिवशी जर वीरेंद्र सेहवाग किंवा नंबर 2 ला असला हा गिलक्रिस्ट आले असते तर 2 वरती ते इझिली वॉक इन होणार आहेत. Correct. कारण माझा नंबर 2 हा डॅरन गंगा आहे. माझा नंबर 2 येईल असं वाटतंय. सो तू आधी जा. नाही येणार असं मला वाटतंय. टेक्निकली नाही. इम्पॅक्ट ऑन T20 तुझं कोण आहे तुझा? मायकल क्लार्क. हा चला. वाय आर वी हॅव्हिंग दिस कॉन्व्हर्सेशन? मायकल क्लार्कचं T20 ब्रो नॉन स्ट्राईकला माझ्याकडे सचिन तेंडुलकर आहे. पण त्याने काय केलं T20 मध्ये? 71 खेळला. एवढा चांगला असला तर अजून घ्यायचे होते ना. ऐक पण लाईक T20 आता इंटरनॅशनल हे दोघांचंही कम्पेअर करण्यात पॉईंट नाहीये कारण लाईक दॅट इज जस्ट अ फंक्शन ऑफ एज. ऑल्सो मी कुठे आत्ता मला हॅल्युसिनेशन होतं का सचिन तेंडुलकर म्हणलो. हॅलो सचिन तेंडुलकर म्हणलो मी. What are we talking about? Sachin has a more prolific I'm just- career. एक मिनिट. सचिन तेंडुलकरच्या वेळेला जर T20 असतं तरीही त्याच्या 30,000 रन झाल्या असत्या असं मी सांगू इच्छितो. Correct. आणि लाईक Isn't that 1 सेंचुरी मारली आहे त्यांनी त्यात पण. Isn't that the equivalent debate की गावस्कर चॉईस ODI असलं असतं तर गावस्कर ओके. पण व्हॉट आय वुड लाईक टू ऑल्सो से is that Sachin Tendulkar has a wicket in this game. Yes. So Yes. जे काल ऑलराऊंडर सचिन तेंडुलकर. करेक्ट. जे काल आम्ही खूप सरप्राइझिंगली बोललो होतो पण नंतर लक्षात आलं की सरप्राईज नाही असू शकत कारण इफ इट इज अ रेकॉर्ड दॅट क्रिकेट मेंटेन्स कुठेतरी सचिनचं नाव असतं. करेक्ट. त्याचा एक काय म्हणतात त्याला मी पण आहे हे त्याच्यामध्ये तो आहे. सो त्याची T20 ची विकेट पण आहे. नाही ऑफकोर्स पण सचिन तेंडुलकर के सामने कोई टिक सकता है क्या? करेक्ट. पण करेक्ट. आणि इकडे तर सगळे दोन्ही नॉन स्ट्रायकर पण हेल्मेट घालतो. सो नो प्रॉब्लेम ॲट ऑल. सो नंबर 2 ला सचिन तेंडुलकर आहे. येस. नंबर 3 ला तुझा कोण आहे प्लेअर? रुनाको मॉर्टन. त्याच्या करिअर बद्दल जरा बोलूया ना. बोलूयात आपण जरा 1 सेकंद बोलूयात कारण हा पण तसाच वाटतोय मला. नाही हे प्लेड ऑल ऑफ 7 T20s. अरे बापरे. पण 15 गेम्स फॉर 15 टेस्ट फॉर वेस्ट इंडिज, 56 ODIs आणि त्यानंतर T20s पण ओव्हरऑल 12च खेळला. सो इज नॉट दॅट काइंड ऑफ अ प्लेयर. तो आता काय करतो? आय हॅव नो आयडिया. कारण वेस्ट इंडिज, ट्रिनिडाड अँड टोबॅगो हे 2 टीम सोडल्या तर ही प्लेड फॉर 2 अदर टीम्स, लीवर्ड आयलंड्स आणि नीविस. नेव्हिस अँड किट्स ती वाली सेंट किट्स अँड नीविस वाली. सो तिथला असेल तो. आय हॅव जेन्युअनली नो नथिंग अबाउट हिम अदर दॅन द फॅक्ट दॅट त्याचं खूप कूल नाव आहे रुनाको शकूर मॉर्टन. भारी आहे. तर रुनाको शकूर मॉर्टन हा आय थिंक कशाचा तरी बॅरोमीटर असू शकतो पण तो या टीम मध्ये नाही येणार आहे. माझा प्लेअर वन डाऊनचा जो आहे त्याची पहिली T20 होती आणि शेवटची T20 होती. आणि त्याचं शेवटचं इंडियाचं करेक्ट. कारण माझ्याकडे दिनेश मोंगी आहे हु ऑल्सो वॉज द हायेस्ट स्कोरर इन दिस मॅच फॉर इंडिया. स्कोर ऑफ 38 स्टील मोर दॅन रोहित फ्रॉम 45 बॉल्स. 84च्या अशा भीषण स्ट्राईक रेटनी यांनी 38 रन काढल्या होत्या. So in walks the beast Andrew Simon. Rest in peace. The late Andrew Simon. Yeah. I mean ह्याचे stories apart from cricket is his best friend in India when he was playing for Deccan Chargers is युजवेंद्र चहल. काय बोलतो? हो. अरे म्हणजे युजवेंद्र चहलला जनरल फ्रेंडशिप घ्यायला आवडतंय लोकांची.
सो त्याचा खूप युजवेंद्र चहल हॅज दॅट साइड हिरो एनर्जी. हो खरंच हिरो का खरंच. बेस्ट फ्रेंड exactly. सर्किट हो, ऑलवेज इन सर्च ऑफ अ मुन्ना भाई. येस. पण माझा एकच कन्सर्न आहे. त्याचा बेस्ट फ्रेंड दुसरा कोण? कुलदीप. त्याच्यात पण कुलचा तो दुसरा आहे. करेक्ट करेक्ट. एक माझा खूप जेन्युइन प्रश्न आहे, ही टीम जर एकत्र खेळणार असेल तर पुढचे काही सिलेक्शन आपल्याला विचार करून करायला लागतील. कारण आपण नंबर 3 वर अँड्र्यू सायमन वॉक्स इन. करेक्ट बरोबर. आणि सायमन्स आणि सचिन आहेत म्हणजे 8 ओव्हरची गॅरंटी पण झाली आहे खरं तर. करेक्ट सायमन आणि क्रिस गेल पण बोल 12 ओव्हर झाल्या. करेक्ट. आणि इंडियन पिच असलं तर झालंच झालं. संपला विषय. 4 वरती वी वी डोंट नीड टू डिस्कस, कारण माझा प्लेअर येणार आहे हे आपल्याला माहिती आहे, राईट? आणि भरपूर गोष्टी फायनलाइज होत आहेत अनफॉर्च्युनेटली. Honestly, technically all 4 of them great at this format. All 3 of them. ग्रेट ॲट दिस फॉर्मॅट. तुमच्या लोकांचे कोण आहेत आधी सांगा. माझा ड्वेन स्मिथ आहे, मुंबई Big इंडियन्ससाठी name, पण big खूप name. खेळलाय. माझा हायेस्ट स्कोरर ऑफ दिस मॅच 55 बॉल. इट्स अ मॉडर्न T20 इनिंग्स यार. 55 बॉल 98. रिकी Yes. पॉन्टिंग. रिकी पंटर पॉन्टिंग. अमेझिंग. मला ही काल्पनिक 11 आपण ॲज अ कॉन्सेप्ट जेव्हा इंट्रोड्यूस केली होती तेव्हा मला असं कधीच वाटलं नव्हतं की देर विल बी कम अ टाइम वेअर विल पिक समवन ओव्हर रिकी पॉन्टिंग. करेक्ट. पण अनफॉर्च्युनेटली सिनारिओ तसा आहे. सिनारिओ असा आहे, आणि अनफॉर्च्युनेटली 6ला येणारा माणूस 4ला आला होता. हा. आणि काय केलं त्याने तिथे? तो डकवर आउट झाला दुसऱ्या बॉलला. 0 रन गेले म्हणजे त्यांनी या तो match आता मध्ये. जे करतो तेच केलं त्याने. करेक्ट. पण आय हॅव थला हिमसेल्फ, Yes. MS धोनी, हू हॅज एवढं टू करून बी. 7ला यायचं ना. सो विकेट किपर, कॅप्टन दोन्ही सॉर्टेड आहे असं माझं म्हणणं ऑनेस्टली तो 7ला आला असता तर टीम मध्ये नसता. तर या थाला वॉक्स इन. थला वॉक्स इन. आय मीन रिकी पॉन्ट. फर्स्ट It's T20 वर्ल्ड MS कप धोनी, काढला. guys. इट्स MS धोनी. फर्स्ट टाइम असं झालेलं आहे की जुने रेकॉर्ड डझंट मॅटर. Yes. इम्पॅक्ट नंतर काय केलं असं झालं. करेक्ट. झाली आता माझी इथेच टीम संपलेली आहे. So goes on to become a fantastic World Cup winning captain not a year after Yes. debuting. So Yes. म्हणजे unbelievable. फॅन्टॅस्टिक. नंबर 5 कोण आहे तुझा परत? माझा अगेन तो लाईक आय रिमेंबर हिम एज अ ODI ओपनिंग पेअर विथ क्रिस गेल, वेवल हाइंड्स. हो. Oh, वेवल हाइंड्स interesting. ग्रेट शाउट, बट तो आज 5ला का आला होता मला कॉन्टेक्स्टच नाही आहे या मॅचचा, पण तो 5ला खेळला होता. आणि नॉट अ व्हेरी गुड लुकिंग T20 करिअर ऑनेस्टली, कारण लाईक प्लेड 5 T20 आईज अँड देन 46 T20s फॉर फ्रँचाइज ओव्हर the career that ended pretty much soon after the first T20 almost. त्यानंतर ट्वायलाइट ऑफ हिज करिअर मध्येच T20s चालू झालेले असल्यामुळे डिसेंट टेस्ट प्लेअर विथ 33चा ॲव्हरेजचा हे आहे. आणि ODIs पण बऱ्यापैकी खेळला आहे. त्या 2 ज्या अबॅन्डन झालेल्या मॅचेस होत्या त्यात तो खेळत होता विथ गेल. I think this is the longest anyone has spoken about Wavel Hines, to be very honest, ever in broadcasting history. Wavel Hines चे आई बाबा पण म्हणतो अरे यार किती बोलतो माझ्याबद्दल वगैरे असं होतं असणार. My player who came in at this position is a better T20 coach than a player. It's Mr. Damian Martin. Yes. So फ्लॅशबॅक्स येतात. डेमियन मार्टिन गुड आहे, पण माझा प्लेअर अजूनही खेळतो. जे ग्राउंड आहेत माझे की T20 मध्ये लॉन्जेव्हिटी असू शकते या फॉर्मॅटमध्ये, ह्याच्यासाठी दिनेश कार्तिक आहे माझ्याकडे, ज्याचं करिअर बाय द वे MS धोनीने खाल्लं. आणि मध्ये जे तो करत राहिला. नाही लाईक देर आर सम थिंग्स जस्ट लाईक ते every Mozart has that Salieri and every करेक्ट. आणि every Picasso has a Modigliani मोमेंट्सचा विचार and every Dinesh Karthik has an MS Dhoni. तर मोमेंट्सचा विचार करायला निदाहास ट्रॉफी फायनल 6 मारून, But दिनेश कार्तिक आयकॉनिक. wrong to have Dinesh Karthik over Damian Martin. Vibes I get it. पण vibes just म्हणतो. purely आणि as a आपण career. ठरवलेलं की आपण vibes पण 100%. नाही, I would Dinesh rather Karthik have vibes, Dinesh man. Karthik Yeah, in I this would- team for his Also isn't clutch. जरा अप द ऑर्डर आहे ना दिनेश कार्तिक हिअर. ह्याच्यात सगळेच हे खूप सगळे up the order ऑफच आले. वाटतंय मला. सगळेच अप द माझी ऑर्डर. Because nobody सगळी- knew how anyone was supposed to play. ती स्ट्रॅटेजी वेगळी होती. Correct. की 150 हे टार्गेट होतं बऱ्यापैकी. बेस्ट फिनिश वन ऑफ द बेस्ट ओपनिंग T20 प्लेअर माझ्या इथे 7ला आलाय. करेक्ट. व्हॉट्स फनी टू मी इज दॅट ही जी अख्खी मिडल ऑर्डर आहे इंडियाची, विच इज 4, 5 आणि 6,
ऑल वेंट ऑन टू हॅव रिअली लॉंग T20 करिअर्स फ्रँचायज आणि ह्याच्यात. सो जर दिनेश कार्तिक आपला फिक्स असेल तर माझं म्हणणं आहे की 6ला पण माझाच प्लेअर यायला पाहिजे, विच इज मिस्टर IPL सुरेश रैना. T20 गोट, T20 फिल्डर म्हणून इनक्रेडिबली लाईक चेंज्ड द परसेप्शन ऑफ इंडियन फिल्डर्स. ही इज जडेजा बिफोर जडेजा, लाईक इट ऑर नॉट, हे खरं आहे. सुरेश रैना क्रेझी अमाऊंट ऑफ Fantastic batsman. आणि क्लच आणि ऑल्सो मला बेसिकली सचिन तेंडुलकर मी in माझ्यासाठी reverse. भांडणार आहे. मी आय थिंक ओमकारसाठी भांडणार आहे इथे. नाही, तुझा प्लेअर सांग आधी. माझा आहे सायमन कॅटेच. सो लेट्स मूव्ह ऑन. सॉरी सायमन. अगेन खूप चांगलं IPL. बेटर मेंटॉर देन but like has had a great Decent. contribution in the early years of IPL. जेव्हा अजूनही ते इट हॅडंट कम्प्लिटली गॉन बर्जर की Yes. 200 रन तर व्हायलाच पाहिजे हो, वाला हो, ह्याच्यात हो. नाही. पण सायमन कॅटेज ग्रेट शॉट. आयरॉनिकली ह्या फर्स्ट T20 मध्येच 200 रन झालेले, 214 केलेले ऑस्ट्रेलियाने, आणि त्याच्यात सायमन कॅटेजने परत 31 केलेले 25 बॉलमध्ये. पण माझा प्लेअर वॉज वन ऑफ द रिझन्स, लाईक पहिल्या वर्षी RCB ही काय कॉम्बिनेशनची तुमची टीम आहे वाला लॉजिकमध्ये जे शिवनारायण चंद्रपॉलला घेतला वा होता वा त्यांनी. वा. माझा खूप लाडका प्लेअर आहे. ही लाईक मला एकतर लेफ्टी बॅट्समन आणि हो, वेस्ट हो, इंडिजचा हो. बॅट्समन आणि असं मराठी नाव असलेला शिवनारायण वगैरे. शिवनारायण नाव असलेला, आणि त्याच्यावरती गाणं पण आहे लाईक शांत बॉल. शांत पॉल आहे तो, आणि तसा मस्त लाईक आय मेकअप हे घालून यायचा. करेक्ट ब्युटिफुल एव्हरीथिंग आय म्हणजे लव्ह अबाउट दिस. आणि असा I'll be आडवा very उभा honest. राहायचा. बेल ठोकून गार्ड घेणे. तुला सांगतो ना, मला वाईब साठी शिवनारायण चंद्रपॉल टीम मध्ये. I'm there. कारण सुरेश रैनाचं ना ते गौतम गंभीर सारखा चेहरा बघून मला कंटाळा येतो. मी तुला सांगू काय एक गंमत, मला माझा स्वतःचा आता शिवनारायण चंद्रपॉल जितका हवा आहे ना, बट ॲज अ फॉर्मर प्लेअर ऑफ द फॅन्टसी लीग ऑफ IPL मी सुरेश रैनाला नाही सोडू शकत. बट नाही, मला नाही आवडत सुरेश रैना. तुला आवडत नाही हा प्रश्न पण नाही. अरे आपली टीम आहे, नाही आवडत. माझा फेवरेट प्लेअर कोण, हे असं कसं चालेल? आता गौतम गंभीरला कोहली नाही आवडत, बसवलं ना त्याला बाहेर. तसंच आहे. पण माझं म्हणणं आहे 2:1 रैना वॉक्स इन, याच्यावरती रैना वॉक्स इन. आहे बरोबर आहे. आपण शिवनारायण चंद्रपॉल इथे आहे, पण खूप Paper ठोकायला वर लागणार. कोण आहे? इथे 300 करायचे असतील आता, 300 ब्रीच करायचं असेल तर ह्या टीम मध्ये सुरेश रैना आणि पाहिजे. काइंड ऑफ अंडररेटेड ब्युटिफुल बॅटिंग. म्हणजे फॉर्म, टेक्निक, सुरेश रैना लो की अंडररेटेड ब्युटिफुल बॅट्समॅन. ऑल्सो लेफ्टी आहे, त्यामुळे मला फार वाईट वाटत नाही. करेक्ट. आला ह्याचा लेफ्टिस्ट अजेंडा, आपला लेफ्टी अजेंडा. नंबर 7 नो डिस्कशन, माझा प्लेअर ड्वेन ब्रावो गोज इन. नाही, माईक हसी. माईक हसी. हसी पण T20 वाइब्स आहेत ना. भाई T20 मॅच विनर चॅम्पियन चॅम्पियन रे. चॅम्पियन. आणि सगळं हसी. पण विचार कर, बॅटिंग पण, बॉलिंग पण, आणि सिंगिंग पण, म्युझिक पण. ओ हो. Mike Hussey- Imagine getting Australia randomly assigned and not being able to get players in. नाही पण तुम्ही म्हणजे फक्त बीजीटीचा खुन्नस काढताय. काही नाही. अरे ड्वेन ब्रावो come ब्रो, on. कम ऑन. ड्वेन ब्रावो मॅच विनर आहे तो. लाईक ही इज अ गाय हू बॅट्स ॲट नंबर 7, 6 हिटर आहे, आणि शेवटची ओव्हर बॉल करणारा बॉलर आहे. गाईज प्रेशर वाली, द मोस्ट इम्पॉर्टंट. एकच खरं तर ओव्हर टाकायची असते T20 Correct, शेवटची. तो टाकतो. आणि प्रॉबेबली द बेस्ट स्लोअर Also, बॉल. ह्या नंतर खाली कोणीच नाही जो 20वी ओव्हर टाकू शकणार आहे. सो ड्वेन ब्रावो टीम मध्ये पाहिजे. नाही त्याचे येतील. आहे आपल्याकडे आहे. पण माझा जस्ट फॉर ऑनरेबल मेन्शन, माझा इरफान पठाण आहे. गुड. नॉट बॅड, पण नाही. सो छान. वी आर गोना बी ग्रेग चॅपल्स अँड से नो. आय थिंक दिस इज थँकफुली पोस्ट ग्रेग चॅपल, त्यामुळे तो 1 डाऊन नाही. माझी जे बॉलिंग युनिट आहे ते थोडंसं लगान टाईप बीट आहे. म्हणजे सगळ्या धर्माचे एक मायक्रोकॉझम ऑफ इंडिया टाइप्स. आपण घेऊया ड्वेन ब्रावोला 7. ड्वेन ब्रावो. 7 आणि लाईक मस्करी म्हणूनच बोलत होतो. येस. 8ला माझा हा प्लेअर हॅज नो होप्स. सो बिकॉज माझाही जेम्स player. होप्स. माझा प्लेअर दिनेश रामदीन नावाचा त्यांचा कीपर आहे. कीपर आहे. हु हॅड अ ग्रेट कीपिंग करिअर. करेक्ट. हा करेक्ट. कोणाला तरी बॉल मागे थांबायला लागतं ग्लव्स घालून, म्हणून दिनेश रामदीन टीम मध्ये होता. आता मी एक इंटरेस्टिंग गोष्ट सॉलिड आहे म्हणणार आहे. ऍक्च्युली. तर भांडायची गरजच नाही. माझं म्हणणं आहे, लेट्स कन्सिडर रामदीन. कारण जर आपण सायमन्सला घेतलं आहे तर हरभजनला घेऊन चालेल का? हरभजन सिंग माझ्याकडे 8ला आहे.
नाही चालेल चालेल. नाही सचिन आहे सचिन आहे ना सचिन तिथे. आहे टीम मध्ये. नाही पॉन्टिंगला तुम्ही बाहेर बसाल बघा आता. बरोबर. पॉन्टिंग वुड हॅव मेड सेन्स हिअर. बरोबर. पॉन्टिंग वुड हॅव मेड सेन्स. Oh. बट अँड्रू सायमन्स अँड बज्जी डिड प्ले फॉर मुंबई इंडियन्स. दॅट्स ट्रू आणि त्यांचं पॅचअप पण झालं होतं. सचिन होता तेव्हा. सचिन आणि होता. पॉन्टिंग पण होता. So, Correct. मी अजूनही म्हणतो पॉन्टिंगला घ्या. नाही पण हरभजन सिंग अजून 2 वर्ष आधी खेळले असते स्टीव्हला घेत आला. नाही हरभजन वॉक्स इन. हरभजन walks in. कारण कोणती आंधळी बॅट फिरवायला पण पाहिजे ना आपल्याला. आणि बाकी सगळे ठीक आहे. एक खरा जेन्युइन स्पिनर पाहिजे. येस. सो दॅट्स हरभजन सिंग ॲट 8. हरभजन सिंग ॲट 8. 9 वर तुमच्याकडे कोण आहे? 9 वर अनदर वन ऑफ माय प्लेयर्स इयन ब्रॅडशॉ who played all of 1 T20 internationals. तुझा कोण आहे? माझ्याकडे चांगला प्लेअर आहे ब्रो. पण माझा करिअर इकॉनॉमी रेट ऑफ 5.5 बाय द वे. अरे पण 2च ओव्हर टाळून फुल ओव्हर टाकले. चार. करुण नायर ऑफ बॉलिंग फॉर वेस्ट इंडिज. सिलेक्ट करा त्याला. स्टॅट पॅडिंग करतोय तो. माझा प्लेअर आहे झहीर खान. वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल बॉलिंग ऍक्शन्स ऑफ ऑल टाइम्स. वाइब्स मी नाव वाइब्स गलोर. हे परत तेच झालंय जे माझ्या बरोबर डेल स्टेनचं झालं होतं. मी घेऊ का? नको घेऊ ना हो. कारण मला माहिती आहे. आय मीन कम ऑन बिंगा कम ऑन. ब्रेट ली. ऍक्शन फॉर ऍक्शन प्रॉबेबली सम ऑफ दी बेस्ट बॉलिंग ऍक्शन्स. मोस्ट इमिटेटेड बॉलिंग ऍक्शन्स ऑफ ऑल टाइम. कारण दोघांची ऍक्शन सगळ्यांनी केली. दोघे ब्युटिफुल आहेत. पण मला ब्रेटलीचा एक किस्सा सांगायचा T20चा फ्रॉम 2013 IPL जे इफ यू रिमेंबर पेप्सीची ती मोठी कॅम्पेन झाली होती यंगिस्तान का वाव आणि त्याच्यात त्यांनी एक उन्मुक्त चंद आणला होता. आणि द फर्स्ट गेम वॉज जिंकून आलेला. येस. आणि आता अमेरिकेसाठी खेळतो. जस्ट रिफ्रेश माय मेमरी तो कुठल्या टीमसाठी पहिल्या IPL मध्ये खेळला होता? कोलकाता नाईट रायडर्स. हा. सो ही वॉज नाही ही वॉजंट फॉर कोलकाता. कारण ब्रेटली बिंगा वॉज फॉर कोलकाता ना. आणि उन्मुक्त चंद वॉज फेसिंग दिल्ली कडनं. IPLचा पहिला बॉल मी माझ्या रूममेट सोबत बसून बघायला घेतली होती मॅच आणि आय जस्ट अटर्ड द वर्ड हा आउट होणार आहे आणि ब्रेटलीने तिची स्टंप उखडली होती. त्याचं करिअर संपलं. दॅट्स इट. त्यांनी देश बदलला ब्रो. ब्रेटलीने त्याचा ऑफ स्टंप उडवला आणि त्याला खूप सिरियसली जाऊन घरी जा असं तो म्हणला निघ इथनं. आणि तो निघाला. आणि तो जो निघाला तो अमेरिकेला पोहोचला. H1B डायरेक्ट H1B. But that memory of Bretley. Correct. Also very funnily enough, Zaheer Khan Bretley find their debuts in the same tournament. Yes. Which is the 2000 ची चॅम्पियन्स ट्रॉफी. Correct. त्याच्याबद्दल आपण नेक्स्ट टाइम बोलू. तर नेक्स्ट टाइम प्रॉब्ली टीम मध्ये दोघंही असतील. करेक्ट. व्हॉट्स फनी इज ब्रेटली म्हणजे मसल मेमरी जे म्हणतो तर ब्रेटलीने एक कुकिंग शो वरती आता हे केलं होतं. रिसेंटली तो वेगळा कुकिंग शो वर गेला होता आणि तो ॲव्होकाडो कसा धरायचा दाखवत होता. ॲव्होकाडो सेम पोझिशन मध्ये पकडला होता त्यांनी. तर मसल मेमरी किती स्ट्रॉंग असू शकते. आणि तो ॲव्होकाडो पण लाईक हेच आहे लेग ब्रेकरच आहे. हो 100% त्यांनी विकेटही काढली असती. क्रशर. हो करेक्ट आहे. पायाची ग्वाकामोले. ब्रेटलीचे IPLचे किस्से भरपूर आहेत. म्हणजे ही I mean most like most Australians they absolutely do love spending time in India. So Bretley loves spending so much time in India ki he is not only embraced the Indian culture, he starred in a Bollywood movie also. Yes. And he starred in a Asha Bhosle song. Yes. And has sung with her. मैं तुम्हारा हूँ तुम्हारा ही रहूंगा. 15 सेकंडाच्या आत. So yeah, I mean he's truly embraced India. झहीर खान तू तर आमच्या एक 25-30 टीम मध्ये असशीलच कधी. आणि झहीर खान मराठीत बोलतात so he can come on the झहीर podcast. खान if you're watching. झहीर भाई तू फेवरेट पण आज टीम मध्ये ब्रेटलीला घेतोय. करेक्ट. इफ यू सिट डाऊन विथ झहीर खान तो पण म्हणेल हो ब्रेटली रे. बरोबर. ऑल्सो ग्रेट फ्रेंड्स विथ हरभजन अपॅरेंटली. आणि ग्रेट फ्रेंड. पोस्ट करिअर तो कॉमेंट्री मध्ये रिसेंटली सांगत होता की करिअर खेळताना हरभजन मुद्दामून त्याला खूप त्रास द्यायचा. जोरात टाकणं वगैरे म्हणायचा. आणि तो म्हणत होता हरभजन नेहमी नॉट कमिंग फास्ट. तर हरभजन माझ्या नेहमी 6व्या ओव्हर स्पेलच्याला यायचा आणि माझं सगळी एनर्जी गेलेली असायची. तर तो म्हणायचा तू पहिल्या ओव्हरला ये ना माझ्या स्पेलच्या. टर्न्स आउट ग्रेट फ्रेंड्स आफ्टर करिअर्स आर ओव्हर. एनिवे मूव्हिंग ऑन. ब्रेटली घेतोय आपण आणि मुव्हिंग ऑन टू नंबर 10. नंबर 10 इज द वर्स्ट पोझिशन फॉर एव्हरीवन. नाही माझ्याकडे खूप भारी बॉलर आहे. त्याच्याकडेच सध्या हातात सगळं आहे ना. त्याच्याच हातात सगळं आहे. गाईज मी माझं सांगतो आधी कारण खूप महत्वाचा प्लेअर आहे. डेटन बटलर.
वा वा. who played a total of पेटन बटलर, आय हार्डली नो हर. who played a total of 1 T20s. वा 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 वा. कमाल कमाल. ह्याच्यानंतर ते बोर्ड कोलॅप्स झालं का? कोणी खेळलंच नाहीये त्याच्यानंतर. नाही ते आधी ते बऱ्याच लोकांनी नाही म्हणलंच नाही, पण तेव्हाचा त्यांचा बॉलिंग क्रायसिस खूप फेमस आहे. द पोस्ट Imagine West Indies having a bowling crisis. Unbelievable. Imagine the country that has given the most lethal bowlers ever in the world. bowling machines are modeled after their bowlers. हो हो basically. करेक्ट. तुमचा कोण आहे? तुझा कोण आहे? त्यांचे बॅट्समॅन पण असे वाटायचे हा कदाचित बॉलिंग करेल आणि मला मारेल असं वाटायचे त्यांचे. माझा आहे वन ऑफ द मोस्ट फेमस स्टार्स of Desert Storm because he got hammered left, right and center in Sharjah 98 is Michael Kasparov. जेवढा फुटेज सचिन तेंडुलकरला होता तेवढाच कॅस्प्रोविचला होता. सो आय थिंक he walks into the team. वेल माझा जो प्लेअर आहे त्याच्यावरती आता सगळं डिपेंडंट आहे. आणि तुमच्यावर आहे डिपेंडंट सर, कारण माझ्याकडे अजित आगरकर आहे. वर्ल्ड कप विनर. वर्ल्ड ऑल्सो आगरकर जे पुण्यातच राहतात, तर तुम्ही येऊ शकता आमच्या पॉडकास्टवर. तुमच्या गोल्फ सेशन्स नंतर येऊ शकता. आम्ही करेक्ट प्लेड अ टोटल ऑफ 4 मॅचेस आणि 3 विकेट अशा मॅसिव्ह सरमाउंट करून. आगरकर हॅज अ रेकॉर्ड. लॉर्ड्स बोर्डवर आहे त्यांचं नाव. सो यू कॅनॉट ॲब्सोल्युटली डिस्प्यूट. नाही आणि आउट ऑफ द 3 6 हिटिंग कॅपॅसिटी असलेला एक बॉलर असलेला बरंच असतं. करेक्ट नंबर 9 पर्यंत फास्टेस्ट इंडियन 15 ODIs होती त्याची एका पॉइंट पर्यंत. सो ट्रान्सलेट जर करायचं असेल तर दॅट इज द ओनली वन दॅट इज ट्रान्सलेटिंग वेल असं आपण म्हणतोय आता. सो अजित आगरकर इज इन दिस टीम आणि झहीर खान इज नॉट. येस, बिकॉज दोज आर द रूल्स ऑफ आवर गेम. आणि अजित आगरकर ऑल्सो IPL करिअर. कोलकाता नाईट रायडर्स अँड दिल्ली डेअरडेव्हिल्स. बरोबर. अँड मुव्हिंग ऑन टू नंबर 11. माझा जरा डिसेंट एक वेस्ट इंडिजचा बॉलर आला तर तो पण नाही येणार आहे टीम मध्ये. मी माझ्या प्लेअरसाठी केस करणार आहे प्युअरली ऑन मोमेंट्स आणि वाइब्स. मला माहितीये की माझा प्लेअर नाही होणार आहे सिलेक्ट. हरभजन सायमन्स आणि तिघही नसू शकतात टीम मध्ये. हे आपण रॉयल रंबल साठी टीम नाही बनवत. आणि मग ह्याचा कोच काय गौतम गंभीर ठेवणार आहे. नाही, माझं म्हणणं आहे गाईज पाहिजे यार, कारण अर्ली T20चे वाइब्स, तो कॅच, हे बघ मला बाकी द स्लॅप मॅच, कम ऑन, यू गेट एव्हरीथिंग. विद्या जोखीमचे स्पॉन्सर्स पण घेणार नाही. मॅच फिक्सरला अलाउडच नाही, मेन्शन केलेलं पण अलाउड नाही. हेडबँड नाव तू बीप करायचं, हे अवनी नाव हे घ्यायचं नाही नाव. नाही चालू शकत रे, नाही चालू शकत. प्लीज गाईज, टॉवेल पडला 14 रन देऊ वगैरे. तुमचे एवढे चांगले पण नाही आहेत फास्ट बॉलर्स. ग्लेन मग्राथ, हे बघ माझा 11 ग्लेन मग्राथ आहे. मी काय बोलतच नाही, तू जेरोम टेलर बद्दल बोल. मी जेरोम टेलर बद्दल एवढंच बोलू इच्छितो, माझा काहीच स्टेक नव्हता. मी मेगरा घेणार होतो टीम मध्ये, पण मला आता त्याची प्रोफाईल उघडल्यावर दिसलंय की तो पुणे वॉरियर्स आणि मला आता तो हवा रिप्रेझेंटेशन मुळे हवा. कोणीतरी खाऊ देत ना मार टीम मध्ये. नाही खाऊ देत ना काही. ग्लेन मेगरा कधी येईल. नाही, आगरकरला मारायचेच ना T20 मध्ये. आगरकरला मारतील ना. माझं म्हणणं आहे फिल्डिंग मेरिट वरती घेतलं पाहिजे. गप्प बस, नो चान्स. फिल्डिंग मेरिट, एक कॅच पकडले दिसत नाही म्हणून कॅच पकडले. एका अख्ख्या देशाचे होप्स असे पकडले त्यांनी. आपली मजा करून झाली असेल तर ग्लेन मेगरा घेऊन टाकूयात. आय थिंक ती स्टोरी फेक आहे. तो वरती बघत होता, म्हणजे आता बुकीज मला मारणार असं वाटतंय. अरे ह्याने नेक्स्ट बॉलला यायचं होतं कॅच, चुकून या बॉलला आला. रॉबिन उत्तप्पाला तिथे वाटतं अरे वा बेटा क्या किया. तुम्हाला काय माहिती. तर आता आपली ही 11 झाली असं वाटतंय क्लिअर कट. एकदा ओमकार ही करतोस का? करतो, कारण ऑलरेडी केलेली आहे. तुझी प्रिडिक्ट केली होती आधी आपल्या एपिसोडच्या, 30-11 झाली का? काहीच बदललं नाही. तेच होणार होतं, पण काहीच बदललं नाही. 11 काय आहे? इट्स क्रिस गेल, सचिन तेंडुलकर, आणि त्यानंतर कोणाची बॅटिंग येणारच नाहीये. पण त्यानंतर 1 डाऊन अँड्र्यू सायमन्स, 2 डाऊन MS धोनी. यानंतर तर 20 ओव्हर संपल्या नाहीत तर मिळवली. पण जर राहिलंच काही चेस करताना 4 विकेट पडल्या वगैरे, तर आपल्याकडे दिनेश कार्तिक आणि सुरेश रैना येऊन मॅच संपवतील. त्यानंतर 7 नंबरला ड्वेन ब्राव्हो. बापरे, दिस इज अ ग्रेट फ्रँचायझी टीम. आय थिंक ही आतापर्यंतची आपण केलेली मोस्ट स्ट्रॉंग कॉम्पिटेटिव्ह टीम आहे ही, जी एकदा कधीतरी स्पेशल एपिसोड मध्ये त्यांना एकमेकांना स्प्लिट करून करूया.
आणि द बॉलिंग लाईनअप इज हरभजन सिंग, ब्रेट ली, अजित अगरकर, ग्लेन मेग्रा. मिळाला ना एक ज्याला ठोकतील. बरं अजित अगरकरला ओव्हरच मिळणार नाहीये माहितीये ना. कारण वरतीच 12 ओव्हर झालेले आहे. ओके, एक स्पेशल व्हिटो घेऊन अगरकरच्या जागी पॉन्टिंगला घ्यायचं. नाही 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 नाही, नाही हे रूल्स नाही आर रूल्स चालणार. आर रूल्स. बट आय गेस येस दॅट्स आर काल्पनिक फर्स्ट T20 काल्पनिक 11 बेस्ड ऑन इंडिया, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या T20 मॅचेस. करेक्ट. तर दॅट्स इट. दॅट्स पुढे इट. घेऊन जा आता. दॅट इज द एपिसोड. काय स्पेशल अनाउन्समेंट्स आहेत का? पुढच्या वेळेला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी एपिसोड असणार आहे आणि आपण बऱ्यापैकी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कव्हर करणार आहोत काय काय होतं, काय काय आहे, आणि व्हॉट टू लुक Champions Trophy फॉरवर्ड काय टू. आहे? मुळात चॅम्पियन्स ट्रॉफी कुठे होईल इथपासून सुरुवात आहे. तर आपण करूया ते सगळं पुढच्या एकदा परत मला हिपिएट हार्टचा धन्यवाद म्हणायचा Yes, आहे thank you, त्यांना. Hippie कारण, Heart. हा मजबूत व्हेन्यू जिथे कॉमेडी पण खूप होते आणि तिकडे मी परफॉर्म करतो, तिकडे आता पॉडकास्ट पण होऊ लागलेत आमचे. तर खूप जास्त बेनिफिट घेतोय. इकडे या, इथे छान असतं. इथे बुधवारी रात्री ट्रिव्हिया नाईट्स पण असतात आणि खायला प्यायला चांगलं मिळतं. चिल वाईब आहे. हिप्पी वाईब आहे. So, तो होता आमचा एपिसोड. तुम्हाला एपिसोड आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तुमचे सबस्क्रिप्शन नंबर्स वाढले की आम्हाला खूप चांगलं वाटतं, खूप चांगलं वाटतं. तर करा सबस्क्राईब प्लीज. आणि तुम्हाला एपिसोड आवडला तर शेअर करा. ज्यांना क्रिकेट बघायला आवडतं आणि त्याच्याबद्दल डिस्कस करायला आवडतं तर त्यांच्याबरोबर शेअर करा. ज्यांना क्रिकेट कळत नाही त्यांच्याबरोबर पण शेअर करा, म्हणजे त्यांना कळायला लागेल की हे क्रिकेट काय प्रकार आहे अँड व्हाय इज एव्हरी वन सो मॅड अबाउट इट. आमची दुसरा एक पॉडकास्ट पण आहे जिकडे आम्ही फुटबॉल पण असंच शिकवतो, ज्याचं नाव आहे सॉकर खाल्लेला माणूस. तर त्याचा एपिसोड ड्रॉप्स एव्हरी ट्यूजडे, तर तुम्ही तो पण एपिसोड चेक करू शकता. तुम्हाला खालती एक लिंक दिसेल, तिकडे आमचं इंस्टाग्राम पेज पण आहे, तिथे पण जाऊन फॉलो करा. तिकडे आम्ही बरंचसं नवीन कॉन्टेंट टाकतो. तिकडे आम्ही BTS कॉन्टेंट पण टाकतो, जे बरेचशा वेळेस आम्हाला असे जोक्स कापावे लागतात फॉर लिगल रिझन्स. तर पण ते इंस्टाग्रामवर चालतं, तिकडे ट्रोल केलेलं चालतं युट्यूबवर. आणि तुम्हाला जर काल्पनिक 11 साठी काही कंडिशन्स सजेशन असतील तर आम्हाला नक्की कळवा. आम्हाला बाहेरून आलेले पण आवडतील. आम्ही तर काहीतरी थीमॅटिकली करू. इन द मेन टाइम तुम्ही पण तुमची काल्पनिक 11 टीम टाकली तिथे खालती, तर ती पण आपण वी कॅन पिट दोज 11 अगेन्स्ट इच अदर आणि बघू शकतो काय मजा करता येईल. तर तो होता आमचा एपिसोड. आणि ॲट द एंड ऑफ एव्हरी एपिसोड आम्ही काय म्हणतो, माझी बॅटिंग तू बॅटिंग नाही दिली तर मी चाललो घरी.